गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग मॅम. ओके, आपण आजचं नवीन लेक्चर चालू करण्या अगोदर आपण लास्ट टॉपिकमध्ये काय पाहिलं होतं हे पाहून घेऊया. ठीक आहे, क्विकली थोडंसं. आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं, ऊर्जा चॅप्टर आपण चालू केला होता. त्याच्यामध्ये आपण पारंपरिक आणि अपारंपरिक. ठीक आहे, पारंपरिक म्हणजेच कन्व्हेन्शनल सोर्सेस आणि अपारंपरिक म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस. किती जण इथं फुल मराठी मीडियममध्ये आहेत, म्हणजे इंग्लिश कळणार नाही, कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल करू सगळ्यांनी. ठीक आहे. तर कन्व्हेन्शनलमध्ये आपण कोणकोणते बघितले? कोल पाहिलं, कोळसा पाहिला, त्याच्यानंतर पेट्रोलियम पाहिलं, त्याच्यानंतर आपण नॅचरल गॅस पाहिला आणि त्याच्यानंतर हायड्रो पॉवर पाहिलं म्हणजे जलविद्युत. हे क्लिअर केले. आता कन्व्हेन्शनलमध्ये जो हायड्रो पॉवर येतो ते मोठे प्रोजेक्ट्स असतात जे ग्रेटर दॅन 25 मेगावॅट असतात आणि हे मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंडर येतात. ठीक आहे. नॉन कन्व्हेन्शनल आपण स्टार्ट केलं होतं. नॉन कन्व्हेन्शनलमध्ये आपण काय काय पाहिलं? विंड पाहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सोलार चालू केलं आपण, अर्ध झालं सोलार. कुठंपर्यंत? तर सोलारचे आपण दोन टाईप्स बघितले होते. एक होता सोलार थर्मल आणि दुसरा होता फोटोव्होल्टाईक. ठीक आहे. तर थर्मल पार्ट जो आहे तो आपण कंप्लीट केला. आज आपण फोटोव्होल्टाईक काय आहे, त्याचं फंक्शनिंग कसं होतं हे पाहूया. आणि बाकीचे जे आपले राहिलेले सोर्सेस आहेत म्हणजे जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी म्हणजे भू औष्णिक ऊर्जा. त्याच्यानंतर फोर्थ जो आहे तो बायोमास म्हणजे जैववस्तुमानमधला जो पार्ट राहिला तो एवढा आज आपण काय करणार आहोत, कम्प्लीट करणार आहोत. त्याचबरोबर ज्या पण काही एनर्जीशी रिलेटेड आपल्या स्कीम्स आहेत, कोणकोणते इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि आता कोणकोणती नवीन धोरणं आयोगाने आणलेली आहेत ते सुद्धा आपण आज कव्हर करणार आहोत. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर आपण स्टार्ट सोलार एनर्जी पासून करूयात म्हणजेच सौर ऊर्जा. ठीक आहे. तर त्याच्याचे थोडेसे फॅक्ट्स जे आहेत ते आपण क्विकली पाहूया. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं सोलार कॉन्स्टंट जो असतो तो काय असतो, सोलारची जी एनर्जी असते जी कॅलरीमध्ये असते पर एरिया म्हणजेच काय मीटर स्क्वेअर पर टाइम म्हणजेच काय सेकंड. आणि हे येणारे जे रेज आहेत ते कसे असले पाहिजे, पृथ्वीला परपेंडिक्युलर असले पाहिजे. ते आपण काय करतो, चेक करतो. म्हणजे काय आहे हा सोलार कॉन्स्टंट. ठीक आहे. सोलार कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी असते ही 1.36 किलो जूल पर सेकंड इतकी असते किंवा यालाच 1.36 वॅट असं पण आपण म्हणतो पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. कारण किलो जूल म्हणजेच काय असतं, वॅट असतं. वॅट म्हणजे जूल पर सेकंड. या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ही झाली सोलार कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आता सोलार कॉन्स्टंट काय इम्पॉर्टंट आहे, कारण पृथ्वीवरती किती रेज येतात त्याच्यापासून आपल्याला किती ऊर्जा मिळणार आहे या सगळ्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला सोलार कॉन्स्टंटची गरज असते. ठीक आहे. तर याच्यानंतर आता आपण जो राहिलेला पार्ट होता फोटोव्होल्टाईक एनर्जी. ठीक आहे. सोलार पासून फोटोव्होल्टाईक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. आता फोटोव्होल्टाईक यालाच काय म्हणतो, पीव्ही. ओके, पीव्ही सेल्स. मग हे एनर्जीचं जे कन्व्हर्जन आहे हे कशा थ्रू केलं जातं, तर पीव्ही सेल्स थ्रू केलं जातं. म्हणजे पी आणि व्हीचा फुल फॉर्म काय, फोटोव्होल्टाईक. मग फोटोज का, कारण येणारे जे सनरेज असतात आपले हे काय असतात, फोटॉनची एक स्ट्रिंग असते. ठीक आहे. हे म्हणजे फोटॉन असतात आणि फोटॉनचा शॉर्ट फॉर्म जो आहे इथे यांनी फोटो लाईट असा यूज केलेला आहे. मग हे फोटॉन म्हणजे काय असतात, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचे बंडल्स असतात. म्हणजे काय असतात, युनिट्स असतात. कारण सनरेज जे आहेत आपण सायन्समध्ये लाईटचा चॅप्टर शिकला आहे. ठीक आहे. लाईटमध्ये आपण पाहिले सन जो आहे तो काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे ते कशाचे बनलेले असतात, फोटॉन्सचे बनलेले असतात. त्याच्यावरून मग हे जे फोटॉन्स आहेत हे फोटॉन्स जेव्हा एकमेकांना कनेक्ट होतात किंवा एक स्ट्रिंगमध्ये राहतात तेव्हा एनर्जी डेव्हलप होते आणि दोन पॉइंट्स मधला जो डिफरन्स असतो पोटेन्शियलचा तो म्हणजे काय, पोटेन्शियल व्होल्टेज, म्हणून पीव्ही सेल्स असं म्हटलं जातं.
ठीक आहे. आता बघा, आपण जी मागे थर्मल एनर्जी बघितली, थर्मल एनर्जीचे एक्झाम्पल्स काय आहेत? सोलार कुकर, सोलार हीटर, ठीक आहे, सोलार पॉन्ड आहेत ज्याला आपण सौरतलाव म्हणतो. तर हे जे सोर्सेस आहेत हे इनडिरेक्ट मेथड आहे. म्हणजे सोलारचं बाकीच्या सोर्सेसमध्ये कन्व्हर्जन करण्याचे दोन मेथड्स पडतात. एक आहे इनडिरेक्ट मेथड आणि दुसरी आहे डिरेक्ट मेथड. ठीक आहे. आपण जे लास्ट टाइम पाहिलं, जे मी थर्मल बद्दल बोलत आहे, म्हणजे जे सोलार कुकर, हीटर वगैरे आहे, त्याच्यामध्ये काय इनडिरेक्ट एनर्जी यूज केली जाते आणि डिरेक्ट एनर्जी कुठे यूज केली जाते? तर फोटोव्होल्टेइक एनर्जीमध्ये यूज केली जाते. म्हणजेच काय, असा प्रश्न येऊ शकतो की सोलार फोटोव्होल्टेइक एनर्जी कन्व्हर्जन जे आहे हे कोणत्या मेथड प्रमाणे आहे? डिरेक्ट एनर्जी, इनडिरेक्ट एनर्जी, डिरेक्ट, इनडिरेक्ट, नन ऑफ द अबव. ठीक आहे. तर एवढं बेसिक क्लासिफिकेशन तुम्हाला माहिती असावं. आता डिरेक्ट का म्हटलं जातं याला? तर पहा, फोटोव्होल्टेइक एनर्जीच्या कन्व्हर्जनसाठी जे आपण पीव्ही सेल्स वापरतो ते खूप मायन्यूट साईजचे असतात. मायन्यूट म्हणजे काय? तर 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर इतका लहान त्यांचा साईज असतो आणि त्याच्यापासून जी एनर्जी डेव्हलप होते एका पीव्ही सेल पासून, किती एनर्जी डेव्हलप होते? तर 0.5 व्होल्ट इतकीच एनर्जी डेव्हलप होते. म्हणजे हाही क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली राज्यसेवेला विचारला जाऊ शकतो की एका पीव्ही सेल पासून किती किलोवॅट इतकी एनर्जी किंवा किती वॅट इतकी एनर्जी डेव्हलप केली जाऊ शकते. मग आपल्याला तर एनर्जी जी आहे ही लार्ज अमाऊंटमध्ये पाहिजे, तर मग त्यावेळी काय केलं जातं? हे छोटे छोटे पीव्ही सेल जे आहेत हे एकमेकांना कनेक्ट केले जातात आणि मोठे पॅनल्स तयार केले जातात. तुम्ही पाहिलं असेल बघा, रेल्वे स्टेशनचे जे छप्पर असतात त्याच्यावरती सोलार पॅनल्स लावलेले असतात, किंवा न्यूजमध्ये पाहिलं असेल गुजरातमध्ये तलावांवरती सोलार पॅनल्स टाकलेले आहेत. तर ते जे सोलार पॅनल्स असतात हे पीव्ही सेल्सचे काय असतात? युनिट्स असतात आणि मोठे पॅनल बनवलेले असतात. तर एक जो पॅनल असतो पीव्ही सेलचा किंवा एक जो पॅनल असतो त्याच्यामध्ये मॅक्सिमम 36 पीव्ही सेल्स यूज केलेले असतात आणि मग 36 × 0.5 असं करून जी आपल्याला एनर्जी मिळते तेवढी एका पॅनल मधून आपल्याला काय होते? एनर्जी भेटते. तर आता याची हिस्ट्री थोडीशी पाहून घेऊया की पीव्ही सेल्स जे आहेत हे कोणी इन्व्हेंट केले, कधी इन्व्हेंट केले, कसे इन्व्हेंट झाले? तर अलेक्झांडर बेक्वेरेल या शास्त्रज्ञांनी पीव्ही सेल जे आहेत हे फर्स्ट टाइम इन्व्हेंट केले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 90s मध्ये अमेरिकेमध्ये एक लॅब आहे ज्याचं नाव आहे बेल लॅब. ठीक आहे. यांनी कमर्शियल बेसिसवरती म्हणजे व्यावसायिक तत्वांवरती त्याला फर्स्ट टाइम पीव्ही सेल्सचं प्रोडक्शन चालू केलं आणि त्याच्यावरून जो पहिला पीव्ही सेल होता कमर्शियल बेसिसवरचा त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं? तर नोकिया बेल लॅब असंच त्या पीव्ही सेलचं त्यांनी नाव ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू काय झाली? प्रोडक्शनला सुरुवात झाली. USA मध्ये व्हायला लागली, मग टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली आणि मग अशा पद्धतीने आपल्याकडे पण आली. पण ट्रूली स्पीकिंग इंडियामध्ये अजून मेक इन इंडियाच्या अंडर अजून तरी सेल्फ डेव्हलप टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा खर्च काय आहे? जास्त आहे. जेव्हा आपण ती इंडियामध्ये स्वतः आपण इन्व्हेंट करू तेव्हा त्याचा खर्च कमी होईल आणि ऊर्जेचं प्रोडक्शन काय आहे? जास्त होईल आणि हा जो सोर्स आहे हा काय होईल? सर्वात जास्त स्वस्त होईल. ठीक आहे. तर आता आपण काय पाहिली? हिस्ट्री पाहिली. आता आपण याचं फंक्शनिंग पाहूया की फोटो सेल्स जे आहेत ते कसे फंक्शन होतात किंवा फोटो सेल्समध्ये एक्झॅक्टली काय असतं, कोणते रिसोर्सेस यूज केले जातात. तर फोटोव्होल्टेइक सेल्सचं जे मटेरियल आहे ते कशाचं बनलेलं असतं? तर सिलिकॉनचं बनलेलं असतं. सिलिकॉन हा खूप मेजर आणि इम्पॉर्टंट इलेमेंट आहे. ठीक आहे. तर सिलिकॉन जो आहे हा काय आहे? सर्वांना माहिती आहे, हा एक काय आहे? सेमीकंडक्टर आहे. सेमीकंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर बट सेमी. ठीक आहे. कंडक्टर म्हणजे काय? जे विद्युत वाहक असतात, विद्युत वाहून नेतात ते. पण सेमी का म्हटलेलं आहे? कारण ते जर डिरेक्टली आपण इलेक्ट्रिक फ्लो मध्ये आणले तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करावं लागतं, एक्स्ट्रा व्होल्टेज द्यावं लागतं किंवा डोपिंग करावं लागतं. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो? तो डिरेक्टली यूज करू शकतो. मग कोणकोणते टाइप्स आहेत जे आपण पीव्ही सेल्स मध्ये यूज करू शकतो सिलिकॉनचे? तर एक आहे पॉली मोनोक्रिस्टलाइन. म्हणजे हे याच्यासाठी की आयोग याच्यावरती डिरेक्टली क्वेश्चन विचारू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर सिलिकॉन मटेरियल्स यूज्ड इन पीव्ही सेल. ठीक आहे. तर मग पहिला कोणता आहे? मोनोक्रिस्टलाइन आहे. दुसरा कोणता आहे? पॉलीक्रिस्टलाइन आहे.
तिसरा आहे Ga. Ga म्हणजे काय तर गॅलियम आर्सेनाइड. ठीक आहे. हा जो आहे याची कंडक्टिव्हिटी जी आहे किंवा विद्युत वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती खूप जास्त आहे. रादर सिलिकॉन पेक्षा नंबर ऑफ जास्त पटीने जास्त आहे, पण याची जी व्हॅल्यू आहे ही जी कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे, म्हणजे खूप महाग आहे. त्याच्यामुळे आपण लार्ज स्केलवर काय आहे Ga जे आहे ते यूज करू शकत नाही. त्याच्यानंतर आणखी कोणतं आहे CIGS. CIGS म्हणजे काय कॉपर, इंडियम, गॅलियम, सेलेनियम किंवा सेलेनाइड. ठीक आहे. हे एक मटेरियल आहे. हे मोस्टली 4 मटेरियल जे आहेत हे काय केले जातात सिलिकॉनच्या रिप्लेसमेंट मध्ये आपण काय करू शकतो यूज करू शकतो. ठीक आहे. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. आता हा काय झाला मटेरियल्सच्या बाबतीत झाला. पण एक PV सेल दिसतो कसा, त्याच्यामध्ये कोणकोणते मटेरियल्स असतात आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन कसं होतं हे आता आपण पाहूया. एक सिलिकॉन जो असतो, सिलिकॉनची जी आउटर ऑर्बिट असते किंवा बाहेरची जी कक्षा असते त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 4 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. आणि जर एनर्जी जर आपल्याला कंप्लीट एक ॲटम करायचा असेल त्याची कक्षा काय लागते पूर्ण भरलेली लागते. त्याच्यासाठी आपल्याला कितीची गरज असते तर 8 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. मग आपण काय करतो हे जे सिलिकॉन आहे याला डोपिंग करतो. ठीक आहे. तुम्ही डोपिंग हा वर्ड ऐकला असेल कुठे मोस्टली जे ॲथलेट्स असतात ते काय करतात त्यांची डोपिंग टेस्ट केली जाते. म्हणजे काय त्यांनी काही घेतलेलं आहे का ड्रग्स घेतलेले आहे का. मग सिमिलर वे याचं डोपिंग करायचं म्हणजे काय तर याच्यामध्ये काय करायची इम्प्युरिटी ऍड करायची. आपण काहीतरी नवीन गोष्टी दुसऱ्या ऍड करतो. मग कोणत्या गोष्टी ऍड करतो तर मोस्टली आपण 2 गोष्टी ऍड करत असतो. B म्हणजे बोरॉन आणि P म्हणजे फॉस्फरस. ठीक आहे. आता या दोघांचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं बोरॉन आणि फॉस्फरस तर बोरॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. आणि फॉस्फरसच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता डोपिंग करतो म्हणजे काय करतो याच्यासोबत आपण काय करतो मिक्स करतो. आता जेव्हा आपण बोरॉन ऍड करणार ठीक आहे त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत तर टोटल किती होते यांची 7 होते. म्हणजे एक काय परत जागा रिकामी राहते आपली. ठीक आहे. आणि जेव्हा आपण फॉस्फरस ऍड करतो ज्याच्यामध्ये काय आहे 5 आहे तर याच्यामध्ये काय होतं एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मिळतो. बरोबर. म्हणजे काय जेव्हा P सोबत आपण कंबाईन करतो तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या काय होते वाढते म्हणून तो काय असतो निगेटिव्ह असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे म्हणून हा काय आहे पॉझिटिव्ह आहे. आता बघा हे झालं बेसिक. ठीक आहे. आता हे कुठे यूज केलं जातं एक PV सेल जसं मी तुम्हाला सांगितलं 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा असतो. तर याच्यामध्ये काय असतं की असा एक लेअर असतो याच्यामध्ये आपण 2 गोष्टी कंबाईन करत असतो. 2 सिलिकॉन जे वेगवेगळ्या ॲटम्सने डोपिंग केलेलं असतं. एकाचं डोपिंग जे आहे हे बोरॉन सोबत केलेलं असतं आणि एकाचं डोपिंग जे आहे हे फॉस्फरस सोबत केलेलं असतं. आता हा जो वरचा लेअर असतो याला N टाइप सेमीकंडक्टर असं म्हणायचं आणि हा जो खालचा असतो याला P टाइप सेमीकंडक्टर असं म्हणायचं. ठीक आहे. आता बघा P टाइप म्हणजे काय तर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे कोण असला पाहिजे बोरॉन. बरोबर. म्हणजे काय P टाइप सोबत नेहमी कोणाचं डोपिंग केलं जातं सिलिकॉन प्लस बोरॉन यांचं डोपिंग केलं जातं. म्हणून काय होतं याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. आणि N टाइप मध्ये काय होतं तर निगेटिव्ह चार्ज असतो. मग आपण या केसमध्ये काय करतो फॉस्फरसचं डोपिंग करतो कोणासोबत सिलिकॉन सोबत. करेक्ट. आता बघा हे आता मी तुम्हाला सांगितल्यानंतर समजतंय पण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊ शकते. P सोबत P येतंय का B येतंय P म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे राईट होतं आपल्या सर्वांचंच कन्फ्युजन होतं. तर मग छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. आता बघा P म्हणजे काय पॉझिटिव्ह P फॉर P. ठीक आहे. असं लक्षात ठेवू शकतो. आणि म्हणजे दुसरा आहे N म्हणजे निगेटिव्ह. आता मग पुढे P सोबत B आहे का फॉस्फरस आहे P आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर P सोबत P नाहीये. ओके. मग P सोडून दुसरा कोण आहे B म्हणजेच काय झालं P सोबत बोरॉन आहे आणि N सोबत काय आहे फॉस्फरस आहे. म्हणजे इन केस आपल्याला थेरी नाही आठवली कन्फ्युजन झालं तरी या छोट्या ट्रिकनी काय आपल्याला परत रिकॉल करायला मदत होते. तर आता बघा
पी टाईप काय आहे आपला पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये काय आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपले काय आहे कमी आहे, ठीक आहे. म्हणजेच काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची ती जी जागा आहे एक जो राहतो भरायचा त्याची जागा आहे तशी राहते, मग त्याला काय म्हणतात होल्स म्हणतात, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे खूप जास्त आहे, ठीक आहे. तर हे जे सगळे निगेटिव्ह आहेत हे इकडे भरलेले असतात, तर यांना काय म्हणतात इलेक्ट्रॉन्सच म्हणतात. म्हणजे एन टाइप मध्ये काय असते इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त असते आणि पी टाइप्स मध्ये काय असते होल्सची संख्या जी असते ती जास्त असते. आता आणखी एक गोष्ट काय तर एन टाइप जो आहे याची जी लेंथ असते ना ती कमी असते, म्हणजे थिकनेस जी आहे ती कमी असते आणि पी टाइपची थिकनेस काय असते जास्त असते. म्हणजे असं प्रॉपरली जर पाहायचं झालं तर असं आहे याचं स्ट्रक्चर, हा वरचा पी एन आहे आणि हा खालचा काय आहे पी आहे. तर मग हा असाच का ठेवला आहे, इक्वल डिस्ट्रीब्युशन का केलं नाही असा प्रश्न पडतो. तर याच्यावरती जेव्हा सनरेज येतात तर हा जो लेअर आहे या लेअर पर्यंत सनरेज पोहोचले पाहिजे म्हणून आपण काय करतो हा जो लेअर आहे हा कमी ठेवतो आणि खालचा लेअर जो आहे तो जास्त ठेवतो. आता मग हा लेअर इतका इम्पॉर्टंट का आहे बरोबर, किंवा या लेअरचं महत्व काय आहे. आता बघा हा एन आहे हा पी आहे, या दोघांचं काय होतं इथं मीटिंग होतं, म्हणजेच काय जंक्शन आहे. तर हा जो लेअर आहे याला काय म्हणायचं पी एन जंक्शन, ठीक आहे. पी एन जंक्शन असं म्हणायचं. तर पी एन जंक्शन हा जो लेअर असतो इथला यालाच काय म्हणतात जंक्शनला डिप्लिशन लेअर असं म्हणतात. आता डिप्लिशन लेअर मध्ये काय होतं किंवा एक्झॅक्टली काय गोष्टी असतात तर आता याचा आपण प्रॉपर आणखी व्यवस्थित स्ट्रक्चर काढून पाहिलं तर बघा हे असं दिसून आहे. हा आपला एन टाइप आहे, हा पी टाइप आहे, ठीक आहे. हा याचा जंक्शन झोन आहे, मी थोडासा ब्रॉड करून दाखवलाय समजावं म्हणून, ठीक आहे. हा काय आहे आपला डिप्लिशन लेअर आहे हा इथला, ठीक आहे. पी टाइप आपला काय आहे होल्सनी भरलेला आहे बरोबर, हा काय आहे इलेक्ट्रॉन्सनी भरलेला आहे. आता मग इथे काय होतं जेव्हा या दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येतात तर इथे काहीच नसतं, इथे सगळे काय असतात न्यूट्रॉन ॲटम्स असतात, म्हणजे पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. पण ही कंडिशन इथे कशी तयार होते जेव्हा हे दोघं एकत्र येतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाले, तर याच्यातले जे पॉझिटिव्ह आहेत ना किंवा या ज्या मधल्या रिजन मधले थोडासा जो पार्ट आहे तर हे काय करतात निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतात आणि इथे जे पण काही थोडेसे निगेटिव्ह होते ते काय होतात पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे काय होतं इथे एक ना लेअर तयार होतो या जंक्शनच्या साईडला. तर हा कशाचा लेअर तयार होतो हा पॉझिटिव्ह लेअर तयार होतो आणि हा जो आहे हा निगेटिव्ह लेअर तयार होतो. त्याच्यामुळे हा जो मधला पोर्शन आहे हा काय राहतो न्यूट्रल राहतो. आता बघा जेव्हा जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा सनरेज येतात तर तेव्हा काय होतं मोस्टली ते या जंक्शनवरती मारा करतात, मी तुम्हाला सांगितलं म्हणून तो काय करायचा थिन ठेवायचा आणि खालचा पार्ट थिक ठेवायचा. मग हा जेव्हा इथे मारा करतात तर इथले जे न्यूट्रल आहेत ॲटम्स ते काय होतात ॲक्टिवेट होतात, म्हणजे काय त्याच्या बाहेरच्या कक्षांमधले जे इलेक्ट्रॉन्स वगैरे आहेत ते रिलीज व्हायला मदत होते. मग आता इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला बरोबर, हे इथं रेज पडल्यानंतर इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होणार अगेन पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार, म्हणजे इकडे काय होणार जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्सची भर होणार करेक्ट. आणि सिमिलर वेनी इकडे काय होणार जास्तीत जास्त होल्सची भर होणार बरोबर. म्हणजे काय अगोदर समजा इथे हा जो इथला जो निगेटिव्ह चार्ज आहे सपोज हा 5 असेल, इकडचा पण निगेटिव्ह चार्ज 5 आहे असं समजा, त्याच्यामुळे काय होत होतं की इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नव्हती. पण आता काय झालं जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स, म्हणजे काय हा चार्ज जो आहे हा डायरेक्टली वाढून 15 पर्यंत जातो. या फक्त नॉमिनल व्हॅल्यूज आहेत ना, म्हणजे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगते. आणि हा पण काय होतो 15 पर्यंत जातो, म्हणजे काय स्ट्रॉंग चार्ज ऑफ निगेटिव्ह स्ट्रॉंग चार्ज ऑफ पॉझिटिव्ह बरोबर. आणि मग काय होते याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते, ठीक आहे. अशा पद्धतीने काय होतं फोटॉन्सचं म्हणजे सोलार एनर्जीचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे इथं जर आपण व्होल्टेज लावलं किंवा टेम्परेचर अँपियर वगैरे चेक केलं तर आपल्याला इथं दिसताना एनर्जी फ्लो होताना आपल्याला दिसते, ठीक आहे. इथंपर्यंत समजलं तुम्हाला फंक्शनिंग कसं होतं. याच्यावर डिरेक्टली आलेला प्रश्न विचारणार नाही
पण आयोग प्रश्न काय विचारू शकतो, म्हणजे हे सगळं सांगण्यामागचं लॉजिक हे होतं की आता बघा फोटोव्होल्टेइक सेलवरती आयोग काय प्रश्न विचारू शकतो, जसं मी तुम्हाला पहिला सांगितलं डिरेक्ट मेथड आहे का इनडिरेक्ट मेथड आहे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. दुसरा प्रश्न काय येऊ शकतो, एक पीव्ही सेल जो असतो त्याच्यापासून किती व्होल्टेज तयार होतं हे विचारू शकतात, बरोबर. कोणकोणतं मटेरियल यूज केलं जातं याच्यावरती डिरेक्टली प्रश्न येऊ शकतो, करेक्ट. त्याच्यानंतर फोर्थ काय विचारू शकतात की सिलिकॉन मध्ये जे डोपिंग केलं जातं, ठीक आहे, सिलिकॉन मध्ये जे डोपिंग केलं जातं, डोपिंग म्हणजे काय असा प्रश्न विचारू शकतात. थेरॉटिकल आहे, सिंपल आहे. डोपिंग म्हणजे काय, तर इम्प्युरिटीज ऍड करणे. मग आणखी याच्यात खोल जाऊन काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, एन टाइप ऑफ डोपिंग म्हणजे काय, किंवा एन टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय, पी टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय, बरोबर. मग याचं कोणासोबत डोपिंग होतं, याचं कोणासोबत डोपिंग होतं, याचा चार्ज किती असतो, याचा किती असतो, ठीक आहे. म्हणजे आता मी तुम्हाला प्रोसेस सांगितले त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी काय आहे विसरणार नाही. मी जर फक्त फॅक्ट सांगितल्या असत्या तर त्या कदाचित लक्षात राहायला अवघड होतं, ठीक आहे. समजलं तुम्हाला फोटोव्होल्टेइक सेल पासून कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ठीक आहे. मग हेच टेक्निक काय केलं जातं, यूज केलं जातं. मोठमोठे पॅनल्स कनेक्ट केले जातात, ठीक आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स असतात. आता गुजरातमध्ये एक सर्वात मोठा प्रोजेक्ट केलेला आहे त्यांनी, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तिथले जे तलाव आहे किंवा नद्या आहेत, ठीक आहे, त्याच्यावरती सोलार पॅनल्स जे आहेत स्प्रेड केलेले आहेत. इव्हन जर आपण चेन्नईमध्ये गेलो, कोइंबतूरला गेलो तर तिकडे जे रेल्वे स्टेशन्स आहेत त्यांचे जे रूफ टॉप आहेत त्याच्यावरती पण त्यांनी काय टाकलेले आहेत, सोलार पॅनल्स टाकलेले आहेत. म्हणजे काय करतो आपण, जी पण स्पेस अवेलेबल आहे तिथं आपण सोलार पॅनल्स टाकतो आणि त्याच्यातून जास्तीत जास्त रिन्युएबल एनर्जी जी आहे ती आपण गेन करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण हे पाहूया की आता कुठे सर्वात जास्त मोठा प्रोजेक्ट आहे इंडियामध्ये, किंवा कोणते रिकॉग्नायझेबल प्रोजेक्ट्स आहेत जे आपल्याला माहिती असले पाहिजे, ठीक आहे. तर एक प्रोजेक्ट आहे भदला, ठीक आहे. हे कुठे आहे तर जोधपूरमध्ये आहे, राजस्थानमध्ये, ठीक आहे. तर यांनी काय केलंय, इथे सर्वात जास्त सोलार पॅनल्स टाकलेले आहेत आणि याच्यापासून ऑलमोस्ट 2245 मेगावॅट म्हणजे किती झालं हे 2.2 गिगावॅट इतकी एनर्जी काय केली आहे आपण याच्यापासून डेव्हलप करू शकतो. म्हणजे हा प्रोजेक्ट इन प्रोसेस आहे, बट याच्यापासून इतकी एनर्जी आपल्याला मिळते. आणि हा किती एकरेज वरती पसरलेला आहे तर अराउंड 14,000 एकर इतक्या वास्ट लँड वरती काय झालेला आहे हा प्रोजेक्ट पसरलेला आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्य याचं हे आहे की हा वर्ल्ड मधला सर्वात लार्जेस्ट फोटोव्होल्टेइक सेल्सचा प्रोजेक्ट आहे, जो की इंडियामधल्या भदलामध्ये आहे, जो जोधपूर राजस्थानमध्ये आहे, ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी कोणता प्रोजेक्ट आहे, दुसरा प्रोजेक्ट जो आहे तो शक्तीस्थळ आहे. शक्तीस्थळ कुठे आहे, तिरुचूर कर्नाटकामध्ये, ठीक आहे. इथं सुद्धा वास्ट अमाउंट ऑफ एनर्जी डेव्हलप केली जाते. अराउंड 2050 मेगावॅट इतकी एनर्जी सोलार फोटोव्होल्टेइक सेल्स पासून जनरेट केली जाते. आणि हा पण प्रोजेक्ट अराउंड 13,000 एकरेज मध्ये पसरलेला आहे. म्हणजेच काय, हा इंडियाचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे जो आपल्याला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. आणखी एक थर्ड प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, ज्याला रेवा सोलार प्रोजेक्ट असं म्हणतात. रेवा सोलार प्रोजेक्ट जो आहे हा कुठे आहे तर MP मध्ये आहे, ठीक आहे. याचं जे एनर्जी कन्वर्जन आहे हे इतकं जास्त नाही आहे, पण 750 मेगावॅट इतकी एनर्जी काय केली जाते याच्यापासून डेव्हलप केली जाते. आता हे 750 जे आहे हे 3 युनिट्स मध्ये केलेलं आहे त्यांनी, म्हणजे 250 चे 3 वेगवेगळे युनिट्स त्यांनी काय केले रेवामध्ये स्थापन केले. पण रेवा हा रिकॉग्नायझेबल इतका का आहे, कारण हे MP हे असा एक स्टेट आहे जे दुसऱ्या स्टेटला सोलार एनर्जी देणार आहे, ठीक आहे. म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये जी पण काही एनर्जी डेव्हलप होते याच्यातली ऑलमोस्ट 20% एनर्जी जी आहे MP काय करत आहे तर दिल्ली मेट्रोला सेल करत आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, सोलार एनर्जी दुसऱ्या स्टेट्सना देऊ पण शकतो आणि अशा प्रकारे आपण आपल्या स्टेटची काय करू शकतो, कॅपॅसिटी वाढवू शकतो.
तर हे काय झाले इंडियामधले रिकग्नायझेबल प्रोजेक्ट. आता तुम्ही सोलारमध्ये हे ऐकलं असेल की ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड काय असतं. ठीक आहे, ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड. आता बघा नावातच दिसते ऑन ग्रीड. ग्रीड म्हणजे काय, एक स्ट्रक्चर, एक मेश असतं. ठीक आहे, म्हणजे एका आता मोस्टली जे इलेक्ट्रिसिटीचे युनिट्स असतात MSCB जिथे भेटते आपल्याला. ठीक आहे, तिथे काय केलं जातं, एनर्जी कन्वर्ट केली जाते आणि तिथपासून वेगवेगळ्या युनिट्स पर्यंत आपण ती प्रोव्हाइड करत असतो. तर ती ज्या स्ट्रक्चर मधून येते, ती ज्या वेनी येते, ते जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, ग्रीड म्हणतो आपण. ठीक आहे, तर आपण जी पण ती सोलार एनर्जी तयार करतो, आयदर रूफटॉपला असेल, प्लॅटफॉर्म्स वरती असेल किंवा तलावांवरती असेल, ही जी एनर्जी डेव्हलप केली जाते ती या मेश सिस्टमला कनेक्ट करणं. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, ऑन ग्रीड सिस्टम असं म्हणायचं. आणि ऑफ ग्रीड म्हणजे काय, तर सेपरेट. म्हणजे एक युनिट, समजा एक सोसायटी आहे, समजा ही सोसायटी आहे एवढी, या सोसायटीमध्ये प्रत्येक घरावरती सोलार पॅनल लावलेला आहे, पण ती आपण काय कनेक्ट नाही करू शकत. याच बिल्डिंगमध्ये इथंच यूज करायची, म्हणजे कोणाला सेल पण नाही करायची, कोणाकडून घ्यायची पण नाही. हे काय झालं, ऑफ ग्रीड सोलार सिस्टम झालं. मग ऑफ ग्रीड इलेक्ट्रिसिटी जी आहे, ऑफ ग्रीड इलेक्ट्रिसिटी दोन वेजनी कन्वर्ट करता येते. ठीक आहे, एक जी आहे ती सोलार आणि दुसरं जी आहे ती वेस्ट टू एनर्जी. ठीक आहे, म्हणजे कचऱ्यापासून जी आपण एनर्जी तयार करतो. म्हणजे तुम्ही बरेच प्रोजेक्ट्स पाहिले असतील पुण्यात न्यूजमध्ये की एखादा हॉटेल आहे, एखादी सोसायटी आहे, ती कचरा गोळा करते, तिथली एनर्जी तिथंच यूज करते. ओके, सॉर्ट ऑफ. हे फक्त कशात, इथेच पॉसिबल होऊ शकतं. पवन ऊर्जा स्वतःची सेपरेट असू शकते का, नाही, कारण त्याच्यासाठी कॉस्ट खूप आहे. फक्त सोलारच जे आहेत जे अफोर्डेबल आहेत आणि वेस्ट टू एनर्जी असा एक पार्ट आहे जो आपण काय करू शकतो, ऑफ ग्रीड डेव्हलप करू शकतो. ठीक आहे, तर याच्यापासून जी एनर्जी कन्वर्ट केली जाते ऑल ओव्हर इंडिया सध्या ती किती आहे, ही अराउंड 950 मेगावॅट पर्यंत डेव्हलप केली जाते आणि ही अराउंड 200 to 250 मेगावॅट इतकी डेव्हलप केली जाते. ठीक आहे, या व्हॅल्यूज मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की कारण पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन येतो ऍटलिस्ट तुम्हाला एवढं तरी रिकग्नायझेबल असायला पाहिजे की 100 एक व्हॅल्यू 1000 आहे का, करोडात आहे का, दशलक्षात आहे. तुम्हाला एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायची काही गरज नाहीये, पण मी सांगून ऍटलिस्ट तुमच्या कानावर पडतील आणि तिथं तुम्हाला त्या पेपरमध्ये रिकलेक्ट व्हायला मदत होईल. अशा पद्धतीने आपण काय करतो, ऑफ ग्रीड इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करतो. आता बघा सोलारचं जे पोटेन्शियल आहे, ठीक आहे, कोणकोणते, आता आपण इंडियाचं पाहिलं की कोणकोणते मेजर प्रोजेक्ट्स आहेत, पण सोलारचं जे पोटेन्शियल आहे त्या बाबतीत जर आपण इंडिया पाहिला तर इंटरनॅशनल लेवलला सोलार एनर्जी जनरेशन मध्ये इंडिया काय आहे, 5th आहे. ठीक आहे, आणि लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. ठीक आहे, म्हणजे अपारंपरिक ऊर्जा, नॉन कन्व्हेन्शनल मध्ये इंडिया कितवा आहे, 4th आहे. ओके, आणि विंड मध्ये पण कितवा आहे, 4th आहे. म्हणजे काय कंपॅरिझनला गोष्टी लक्षात राहतात जेव्हा आपण कंपेअर करून अभ्यास करतो. कारण मी 5th सांगितलं तर परत मग आपण विसरून जातो, पण माहिती आहे नॉन कन्व्हेन्शनल 4 आहे, विंड 4 आहे, त्या बेसिसवरती सोलार किती आहे, 5 आहे. असं जरी नाही लक्षात राहिलं समजा तर असं बघायचं, हे 5 आणि हे S. इन केस म्हणजे मी छोटे छोटे ट्रिक्स सांगते, या फक्त याच सब्जेक्टसाठी नाही आहे, तुम्हाला इन जनरल. आता मी जस्ट एक्झाम्पल देते तुम्हाला. नेहमी HRD मध्ये एक प्रश्न विचारला जातो की NCERT ची स्थापना कधी झाली आहे, बरोबर. तर NCERT, ठीक आहे, तर माझ्या लक्षात नाही राहायचं, पण आता लक्षात राहते हे 1961 आहे. कसं, मी हे T म्हणजे ना 1 आहे असं इमॅजिन करते आणि ऑप्शन जे असतात ते आपले कसे असतात 61, 62, 68 और समथिंग. आयोगाच्या पेपर्सचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे, सो तुमचे लॉजिक्स, तुमच्या ट्रिक्स तुम्ही डेव्हलप करा. मी तुम्हाला फक्त एक वे सांगत आहे. ओके, तर इंटरनॅशनल लेवलला इंडिया कितवा आहे, 5th आहे. आता आपण काय करूया, स्टेट्स म्हणजे इंडियन स्टेट्स मध्ये सोलारचं पोटेन्शियल कुठं किती आहे हे आपण पाहूया. आता याच्यामध्ये पण 2 पार्ट्स करते. एक आहे इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणजे जी स्थापित असते, आता स्थापन केलेली आहे, इतकं आपण प्रोजेक्ट्स आणलेले आहेत, आणि एक आहे एकूण कपॅसिटी
म्हणजे टोटल, म्हणजे जर पूर्ण पोटेन्शियल त्याचं जर युटिलाइज केलं तर इतकी एनर्जी डेव्हलप होऊ शकते. आता इन्स्टॉल जर पाहिलं तर इन्स्टॉलमध्ये सर्वात जास्त जे आहे ते कर्नाटकामध्ये आहे. ठीक आहे. सेकंड जे आहे ते राजस्थानमध्ये आहे, थर्ड जे आहे ते तामिळनाडूमध्ये आहे, फोर्थ जे आहे ते तेलंगणा आणि फिफ्थ जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. आता बघा टोटलमध्ये सर्वात जास्त कुठे आहे तर राजस्थानमध्ये आहे. बघा एक जनरल ना अशा वेळी काय करायचं, लॉजिक लावायचं. सर्वात जास्त उष्णता कुठे भेटू शकते आपल्याला, जो आपला इक्वेटरचा पार्ट आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर राजस्थानमधून पास होते, बरोबर. इथेच आपल्याला सर्वात जास्त एनर्जी भेटू शकते, करेक्ट. आणि राजस्थान हा वाळवंटाचा प्रदेश आहे, रिफ्लेक्शन तिथून जास्त होतं. ऍट द सेम टाइम काय म्हणतात, तिथे कन्स्ट्रक्शन पण खूप जास्त नाहीये, बराच रिकामा एरिया खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इथून पोटेन्शियल टॅप करण्याचं पोटेन्शियल काय आहे, जास्त आहे. पण आता मला लक्षात कसं ठेवायचं, पण सध्या काय आहे, अजून राजस्थानने अचीव्ह केलेलं नाहीये, पण आता तो सेकंड नंबरला आहे इन्स्टॉलरमध्ये. पण जसं तो अचीव्ह करत जाईल तसा काय होईल, तो फर्स्ट नंबरला पोहोचेल. म्हणजे राजस्थान फर्स्ट आहे एवढं तर फिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र जो आहे तो थर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे मध्ये एक येतो ते JNK आहे. आता खूप ऑड वाटतंय, कारण इथले जर सगळे आपण स्टेट्स पाहिले आणि इथले जरी आपण खालचे स्टेट्स पाहिले, अगेन तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटका, ठीक आहे, असे सगळे स्टेट्स खाली येतात, पण 3 पर्यंतच सफिशियंट आहे आपल्यासाठी. तर आपल्याला वाटणार नाही की JNK मध्ये सोलार इतकं पोटेन्शियल जास्त असेल, पण तिथं सोलारचं पोटेन्शियल जास्त आहे. का? कारण हिमालयाज आहेत, स्नो आहे, ठीक आहे, डिरेक्ट रेज येतात, अल्टिट्यूडला आहे जास्त, जितकी जास्त हाईटला असेल तितका जास्त सोलारचे रेज विदाउट ऑब्स्ट्रक्शन पोहोचतात. ठीक आहे. स्नोचं रिफ्लेक्शन आहे, एरिया खूप जास्त अवेलेबल आहे. अशा पद्धतीने तिथं काय आहे, JNK मध्ये सर्वात जास्त पोटेन्शियल आहे. म्हणजे काय, एवढ्या पहिले 3 नंबर जे आहेत ते लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, पहिले 3 स्टेट सांगा जिथं पोटेन्शियल जास्त आहे. पहिले 3 स्टेट सिक्वेन्सनी लावा. ठीक आहे. जिथे इन्स्टॉल कॅपॅसिटी जास्त आहे. तर आयोगाचा फोकस हा नेहमी अशा क्वेश्चन्सवर असतो ज्याच्यामध्ये महाराष्ट्र येतो, किंवा अशा क्वेश्चन्सवर असतो जिथं ऑड आहे, म्हणजे मुलं लॉजिक लावू नाही शकणार. म्हणजे JNK कोणालाच नाही वाटणार जर आपण अभ्यास केला नाही. ठीक आहे. तर आपण एक लॉजिक लावून काय म्हणू शकतो की इक्वेटरला जे असतील ते, किंवा सॉरी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला जे असतील, किंवा खालच्या रिजनमध्ये जे असतील ते, पण JNK आहे हे वेगळं आहे याच्यामध्ये, म्हणून याच्यावर प्रोबॅबिलिटी आहे क्वेश्चन येण्याची. ठीक आहे. तर हे काय झालं, स्टेट्सचं सोलरचं पोटेन्शियल आता आपण पाहिलं. आता सोलारमध्ये आणखी काय आहे पाहण्यासारखं, तर सोलारशी रिलेटेड ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या आता आपण पाहूया. कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या सोलारसाठी वर्क करतात. तर सगळ्यात पहिली जी इन्स्टिट्यूशन आहे ती सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे. तर ही जी आहे ही कधी फॉर्म झाली होती, तर 2011 मध्ये फॉर्म झाली. मग ही 11 मध्येच का फॉर्म झाली, कारण 2010 मध्ये गव्हर्नमेंटनी एक स्कीम आणली होती, जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशन. ठीक आहे. मग जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशन काय होतं, तर यांनी सांगितलं होतं की 20 गीगावॅट इतकी काय करायची आहे, आपल्याला एनर्जी जनरेट करायची आहे. पण हे जे टार्गेट आहे परत गव्हर्नमेंटने रिवाइज केलं आणि याचं जे टार्गेट आहे ते किती बनवलं, 100 गीगावॅट इतकं टार्गेट बनवलं सोलारचं टार्गेट. ठीक आहे. हे 2015 मध्ये यांनी टार्गेट चेंज केलं. तर जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशन इम्प्लिमेंट करण्यासाठी म्हणून काय केली, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 2011 मध्ये काय केली, त्यांनी फॉर्म केली. म्हणजेच काय, फक्त हेच एक मिशन नाही, तर सोलारशी रिलेटेड जे पण मिशन्स आहेत, ज्या पण योजना आहेत त्यांची अंमलबजावणी करणे हे काय आहे, याचं मेन काम आहे. त्याचबरोबर आणखी काय काम आहे त्याचं, तर कार्यक्षमता वाढवणे, इफिशियन्सी वाढवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणणे हे त्याचं काम आहे. इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला जर सल्ल्याची गरज असेल वेगवेगळ्या स्टेट्सना ज्यांना प्रोजेक्ट करायचे आहेत, तर त्यांना सल्ला प्रोव्हाइड करणे हे पण काय आहे, याचं काम आहे. म्हणजे आयोग काय करू शकतं, ही इन्स्टिट्यूशन देऊ शकतं, याचा इयर विचारू शकतं, त्याचा मेन पर्पज विचारू शकतं, आणि त्याची कार्य खालीलपैकी कोणतं आहे आणि कोणतं
नाही आहे. इथं जरी नाही आलं तरी HRDच्या पेपरमध्ये येण्याचे पण चान्सेस आहेत. सो दोन्हीकडे पण कव्हर होतंय. ठीक आहे, हे काय झालं जवाहरलाल नेहरू नॅशनल मिशन. पण याचं जे नाव आहे ना नंतर आय गेस 2015 मध्येच नाही 2013 मध्ये याचं नाव काय केलं त्यांनी चेंज केलं आणि हे सोलारच्या ऐवजी त्यांनी काय फक्त केलं रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं त्याचं काय ठेवलं त्यांनी नाव ठेवलं. ठीक आहे, ही एक इन्स्टिट्यूशन झाली. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट इन्स्टिट्यूशन बघूया. नेक्स्ट जी इन्स्टिट्यूशन आहे सेकंड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी. ही जी इन्स्टिट्यूट आहे ही चेन्नईमध्ये आहे. ठीक आहे, याचं जे काम आहे तर ते काय काम आहे रिन्युएबल एनर्जी जी आहे याच्याशी रिलेटेड R&D जे आहे ही सगळी R&D कोण बघतं तर ही इन्स्टिट्यूशन बघते. बघाशी इन्स्टिट्यूशन R&D मानते का नाही, म्हणजे हा डिफरन्स आहे दोन इन्स्टिट्यूशन्स मध्ये. R&D करायचं काम कोणाचं आहे, R&D समजते ना रिसर्च अँड डेव्हलपमेंट, जे पण संशोधन करायचं आहे ती ही ऑर्गनायझेशन करते. आणि ती ऑर्गनायझेशन काय करते, कार्यक्षमता वाढवणे, कोऑर्डिनेशन करणे, सल्ले देणे, अंमलबजावणी देणे, ठीक आहे, देखरेख ठेवणे, या सगळ्या गोष्टी त्या ऑर्गनायझेशनच्या आहेत. म्हणजे सेम लॉजिक तुम्ही काय करू शकता, ज्या पण आपल्या ऑर्गनायझेशन्स आहेत HRD पॉलिटीच्या पेपरमध्ये, तर पाठ करताना किंवा लक्षात ठेवताना सगळं लेंदी लक्षात नाही ठेवायचं आणि राहतही नाही, बट ऑब्वियस आहे. तर जे शेवटचे क्रियापद असतात ना क्रियापदांवरती भर द्यायचा. अंमलबजावणी करणे, देखरेख करणे, कार्यक्षमता वाढवणे, R&D करणे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ठीक आहे, या झाल्या दोन बेसिक इन्स्टिट्यूशन ज्या काम करतात. याच्यानंतर आणखी एक इन्स्टिट्यूशन आहे ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ठीक आहे, ही जी ऑर्गनायझेशन आहे ही 2002 मध्ये फॉर्म झाली. पण याचा जो ऍक्ट होता म्हणजे कोणत्या ऍक्टच्या अंडर फॉर्म झाली तर 2001च्या ऍक्ट अंडर फॉर्म झाली. तर एनर्जी इफिशियन्सी नावातच दिसते ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ठीक आहे, म्हणजेच काय एनर्जीची इफिशियन्सी, एनर्जी ऊर्जेची कार्यक्षमता कशी जास्तीत जास्त आणता येईल, काय करता येईल याच्यावरती हे काय करतं फोकस करतं. मग याची कार्य काय आहेत किंवा याचा मेन पर्पज काय आहे तर अगेन इफिशियन्सी काय वाढवणे, इंटरनॅशनल लेवलला काय करते ही सल्ले देण्याचं काम करते. ठीक आहे, इम्पॉर्टंट जे अहवाल असतात रिपोर्ट्स जे आहेत अहवाल जे आहेत क्लायमेट चेंजशी रिलेटेड असेल किंवा एनर्जीशी रिलेटेड असेल, रिन्युएबल असेल किंवा नॉन रिन्युएबल असेल, मोस्टली रिन्युएबल वरती फोकस करतं. तर या सगळ्या गोष्टी काय करतात ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी फॉर्म करतात. आता याच्यावरती प्रश्न काय विचारला होता आयोगाने की बघा याचं एक इम्पॉर्टंट कार्य आहे मार्किंग अँड लेबलिंग. लेबलिंग आणि मार्किंग. तर लेबलिंग अँड मार्किंग कशाचं लेबलिंग अँड मार्किंग करायचं तर एनर्जी इफिशियन्सीचं. मग एनर्जी इफिशियन्सी म्हणजे काय बघा तुम्ही जेव्हा फ्रीजची ॲड येते किंवा फॅनची ॲड येते तेव्हा 3 स्टार रेटिंग 4 स्टार रेटिंग हे आपण पाहतो. तर ते स्टार रेटिंग जे आहे ते कोण करतं BEE करतं. म्हणजे घरी जाऊन तुम्ही पहा एखादा तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याच्यावर तुम्हाला BEE लिहिलेलं दिसेल. तर त्याचं साईन पण लक्षात ठेवा, त्याचं चिन्ह काय आहे. ठीक आहे, हे तुम्ही पाहून घ्या. मी आता इथं ड्रॉ नाही करत, तुम्हाला तो होमवर्क आहे की कसं आहे ते पाहून घ्या. ठीक आहे, तर याचं जे ब्रीद वाक्य आहे किंवा ते जेव्हा मार्किंग आणि लेबलिंग करतात तर त्यांना काय लिहितात ऊर्जा वाचवा आणि पैशाची बचत करा. ठीक आहे, पैसे वाचवा ऊर्जा वाचवा. सॉर्ट ऑफ त्यांचं काय आहे सेंटेन्स आहे. तर हा ही क्वेश्चन डिरेक्टली येऊ शकतो. आता मार्किंग आणि लेबलिंग मध्ये मग कोणाचं मार्किंग आणि लेबलिंग करतात तर मोस्टली जे इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणारे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत त्यांचं मार्किंग आणि लेबलिंग करतात. तर त्याच्यामध्ये काय काय असतं असा प्रश्न आयोगाने विचारला. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असतं, कोणतं मटेरियल वापरलेलं आहे हे दिलेलं असतं, का कोणता रंग आहे हे दिलेलं असतं, का त्याची कपॅसिटी किती आहे हे दिलेलं असतं. तर हे मार्किंग आणि लेबलिंग मध्ये मोस्टली कोणत्या गोष्टी असतात तर स्टार रेटिंग असतं. ठीक आहे, किती स्टार भेटले हे असतं. त्याच्यानंतर कितीची बचत झाली, समजा 200 वॅटची बचत झाली आहे, 400 वॅटची बचत झाली आहे तर ती दिलेली असते. ठीक आहे, रंग वगैरे सारख्या गोष्टी याच्यामध्ये काय असतात मेन्शन नसतात. बघा अशा वेळी नाही आठवलं ना तरी कॉमन सेन्स लॉजिक यूज करायचं. एनर्जी इफिशियन्सीची इतकी मोठी ऑर्गनायझेशन आहे, रंगाशी काही लेणं देणं आहे का आपल्याला काय आहे एनर्जीशी लेणं देणं आहे. तर त्याच्याशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या काय करायचे
मार्किंग आणि लेबलिंगमध्ये लावेल. तर हे एक याचं काय आहे, इम्पॉर्टंट काम आहे. ठीक आहे. तर आता आपण काय पाहिल्या, इन्स्टिट्यूशन्स पाहिल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणती आहे, मीडा आहे. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी जी आहे ती याच्यामध्ये काम करते. तिचं जे आहे हे 1987 मध्ये ॲज अ ट्रस्ट म्हणून डेव्हलप झाली, बट 1986 मध्ये ती ॲज अ सोसायटी म्हणून डेव्हलप झाली होती. जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं सोलार एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी आहे हे जे काम करते, ही इन्स्टिट्यूशन राज्यामध्ये काम करते. सेम वे म्हणजे एनर्जी, आता बघा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, हा जो मधला वर्ड आहे काय आहे, एनर्जी डेव्हलपमेंट. ठीक आहे, एनर्जी डेव्हलपमेंट. मग आता फोकस आपला कशावरती आहे, अपारंपरिक ऊर्जांवरती आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय आहे तर रिन्युएबल आहे. ठीक आहे, तर रिन्युएबल एनर्जीचं संशोधन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, सल्ले देणे असेल राज्य सरकारला मोस्टली. त्याच्यामुळे ही काय आहे, स्टेटची नोडल एजन्सी आहे. ठीक आहे, तर याच्याबद्दल आयोग जर प्रश्न विचारला तर काय विचारू शकतो, कधी स्थापन झाली हे विचारू शकतं. ठीक आहे, आणि त्याचे जे कार्य आहेत त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट देऊ शकतं. ही एक इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन महाराष्ट्राशी रिलेटेड झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू, स्कीम्स पाहूया. स्कीम्स पाहण्या अगोदर आणखी एक मी तुम्हाला गोष्ट सांगते. तुम्हाला सोलार ट्री माहिती आहे का, ऐकलंय का कधी? तुम्ही एक ऍड पाहिली असेल, स्कूल चले हमवाली, रिसेंटली आता एक 5-6 किंवा 7-8 महिन्यापूर्वी आली होती. त्याच्यामध्ये मुलांना वाचायला काही नसतं, लाईट जाते संध्याकाळी आणि मग दुसऱ्या दिवशी तिथं जो एक व्यक्ती असतो, जो शिकलेला असतो, तो काय करतो, झाडावरती लाईट्स लावतो आणि मग मुलं काय येतात संध्याकाळी वाचायला येतात. तर ती लाईट त्यांनी कशी लावलेली असते, झाडांवरती काय केलेलं असतं, त्यांना सोलार पॅनल्स लावलेले असतात. जे मी मगाशी तुम्हाला SPV सांगितलं, सोलार फोटोव्होल्टाईक सेल. ठीक आहे, तर ते पॅनल्स ट्री फॉर्म मध्ये लावायचे. म्हणजे हा जो झाडाचा बुंदा असतो किंवा खोड ज्याला म्हणतो, हे मोस्टली कशाचं असतं तर ॲल्युमिनियमचं असतं किंवा लोखंडाचं बनवलेलं असतं आणि याला काय केलेले असतात, ब्रांचेस टाकलेले असतात वेगवेगळे. ठीक आहे, आणि या ब्रांचेस, हे जे ब्रांचेस आहेत, हे ब्रांचेस म्हणजेच काय असतात, सोलार पॅनल्स असतात. ठीक आहे, हे काय म्हणजे सोलार पॅनल्स. आणि हे सोलार पॅनलची खासियत काय आहे तर हे 180 डिग्रीला काय होऊ शकतात, रोटेट होऊ शकतात. म्हणजे कुठून सूर्यप्रकाश जास्त येत आहे त्याच्यानुसार हे काय होतात, रोटेट होतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण लँडवरती जेव्हा डिस्ट्रीब्यूट करतो किंवा तलावांवरती डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा काय होते, जागा खूप जास्त लागते. पण याच्यामध्ये हार्डली 4 फीट स्क्वेअर एवढी जागा लागते. ओके, एक सपोज एक्स अमाऊंट ऑफ एनर्जी डेव्हलप करण्यासाठी जर एवढी जागा लागते ट्री मध्ये, तर जर नॉर्मल वेनी गेलो तर एवढीच एनर्जी डेव्हलप करण्यासाठी 400 फीट स्क्वेअर एवढी जागा लागते. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट काय 1% ऑफ लँड मध्ये आपण तितकीच अमाऊंट ऑफ एनर्जी काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. तर ही आहे सोलार ट्रीची कन्सेप्ट. आणि आता सध्या गुजरातमध्ये याच्यावरती खूप जास्त काम चालू आहे. मोस्टली कच्छच्या एरियामध्ये, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की कच्छचा जो पार्ट आहे तो इतका फेमस आहे की सगळं पहिला जे आहे ते त्याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे काय, पहिली पवनचक्की विंड मिल जी आहे, ठीक आहे, ती तिथे झालेली आहे. त्याच्यानंतर पहिलं टायडल एनर्जी जी आहे, ज्याला आपण भरती ओहोटी मुळे जी निर्माण होणारी ऊर्जा असते, टायडल एनर्जी जी आहे ती तिथं पहिला झालेली आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इव्हन सोलार सुद्धा आपल्याला काय तिथं पाहायला मिळतं. ठीक आहे, तर जर कधी कच्छ हा ऑप्शन आला, तुम्हाला काही आठवण नसेल तर बिनधास्त लिहून टाकायचं, कारण ऑलमोस्ट तिथे काय असतात, सगळे झालेले आहेत प्रोजेक्ट्स. ठीक आहे, तर आपण काय करूया आता, स्कीम्स कडे येऊया. तर कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट स्कीम्स झालेत आता बघा. 1 नेशन, 1 कंट्री, 1 वर्ल्ड, 1 ग्रीड. ठीक आहे, म्हणजे एक जग आणि एकच ग्रीड. म्हणजे काय, आता आपण जसं पाहिलं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, रेवा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये काय केलं होतं, रेवामध्ये एमपीनी दिल्ली पेट्रोलला 24% एनर्जी ट्रान्समिट करायचं ठरवलं. मग आता आपण काय करू शकतो, याच्यामध्ये कंट्रीजमध्ये आपण
आपण एनर्जी काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. असं ग्रीड सिस्टम आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. असा हा ॲम्बिशियस प्रोजेक्ट किंवा हा जो थॉट आहे हा कुठे आला, तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स माहिती आहे सर्वांना, बरोबर. कधी झाला इंटरनॅशनल सोलार अलायन्स, 2015 मध्ये. मग 2015 मध्ये कुठे झाला, तर पहिली जी परिषद झाली 2018 मध्ये, ठीक आहे, तिथं हा थॉट आला की वन वर्ल्ड आणि वन ग्रीड हा कन्सेप्ट आणायचा. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स जो आहे हे कोणाचे एफर्ट्स आहेत, तर फ्रान्स आणि इंडियाचे एफर्ट्स आहेत. मोस्टली इंडिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत आणि फ्रान्सचे पंतप्रधान यांनी मिळून काय आणला होता, हा इनिशिएटिव्ह आणला होता. याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय होतं, इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन जे आहे, तर याच्यामध्ये ज्या पण सगळ्या कंट्रीज आहेत या सगळ्यांनी मिळून काय करायचं, सोलार एनर्जी डेव्हलप करायची. मग हाच रिजन का घेतला, कारण इथं काय आहे, सोलार रेडिएशन जे आहे हे हायेस्ट अमाऊंट ऑफ येतं ॲज कम्पेअर्ड टू आपण जर नॉर्दर्न साईडला किंवा साऊदर्न साईडला गेलो तर इथं जे टोटल कंट्रीज आहेत हे किती आहेत, 121 कंट्रीज आहेत. ठीक आहे, तर या 121 कंट्रीजनी मिळून ठरवलं की आपण एक इंटरनॅशनल सोलार अलायन्स किंवा एक सोलारची संघटना जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करेल असं तयार करू आणि त्याच्यातून जी एनर्जी डेव्हलप होईल ती एका ग्रीड सिस्टम मध्ये फॉर्म करून पूर्ण वर्ल्ड मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, याच्यावरती प्रिलिम्स मध्ये पण प्रश्न येऊ शकतो. इंटरनॅशनल सोलार अलायन्स बद्दल कधी झाली, कोणत्या सीओपी मध्ये झाली, सीओपी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ठीक आहे, 21व्या सीओपी मध्ये ही फॉर्म झाली होती, जी कुठे झाली होती, पॅरिसला परिषद झाली होती. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, प्रिलिम्सला परत प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे झालं वन नेशन वन ग्रीड, कधी 2018 मध्ये फॉर्म झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट कोणता प्रोजेक्ट आहे, तर सौभाग्य योजना. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे, उज्ज्वला. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ कोणता आहे, दीनदयाल उपाध्याय. ग्रामीण विद्युतीकरण योजना. ठीक आहे, याचं आता अगोदरचं जे नाव होतं ते काय होतं, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. बरोबर, याच्यामध्ये आपण काय करत होतो, जे चांगले फॉर्म ऑफ एनर्जी आहे किंवा जे स्वच्छ इंधन आहे, स्वच्छ स्रोत आहे, हे याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता सौभाग्यमध्ये काय, हर घर बिजली. बरोबर, हर घर बिजलीमध्ये आपण काय करतो, एक LED लाईट त्यांना काय करतो, प्रोव्हाइड करतो, जेणेकरून काय प्रत्येक घरामध्ये लाईट पोहोचली पाहिजे. उज्ज्वला जी आहे याच्यामध्ये आपण काय करतो, सिलेंडर प्रोव्हाइड करतो. अगेन काय आहे तिथं, प्रदूषण कमी करणं. बरोबर, चांगला इंधनाचा स्रोत यूज करणं हा आहे. त्याच्यानंतर दीनदयाल उपाध्याय, हा जो राजीव गांधी आहे, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, ही योजना 2005 मध्ये आली होती. ठीक आहे, याच्यामध्ये यांनी असं ठरवलं होतं की पूर्ण ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण करायचं आणि ही जी आहे योजना आहे ही 2015 मध्ये आली, म्हणजे फक्त त्याचं नाव चेंज केलं. आता बघा, एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 2005 मध्ये कोणाचं गव्हर्नमेंट होतं, UPAचं गव्हर्नमेंट होतं. आता कोणाचं गव्हर्नमेंट आहे, NDAचं गव्हर्नमेंट आहे. तर ज्यावेळी जी गव्हर्नमेंट असते ती त्या नेत्यांचं, ठीक आहे, नाव देत असते. म्हणून अगोदरचे जर तुम्ही बघितले, इंदिरा आवास योजना, अशी सगळी नावं आहेत. ओके, सिमिलर वे इथं राजीव गांधी आहे, दीनदयाल उपाध्याय जे आहेत यांनी काय केलं होतं, NDA साठी खूप काम केलं होतं, मोस्टली BJP साठी, जनता सरकारसाठी, तर म्हणून त्यांचं नाव आहे. याच्यावरून पण बरेच क्वेश्चन सुटतात. ठीक आहे, जेव्हा ऑप्शन येतात ना तर आपल्याला कळून जातं की एक सेन्स येतो, ओके 80s मध्ये कोणतं गव्हर्नमेंट होतं, 90s मध्ये कोणतं होतं, मग ही स्कीम त्यावेळी नसणार, असे पण लॉजिक्स आपण लावू शकतो. ठीक आहे, तर या काय झाल्या, इम्पॉर्टंट स्कीम्स झाल्या. याची डिटेल्स तुम्हाला HRD मध्ये सांगितले जातील, त्याच्यामुळे मी आता इथं सांगत नाहीये. अगेन अननेसेसरी रिपिटेशन व्हायला नको. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय आपलं सोलार जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, तर एकदा जस्ट क्विक रिव्ह्यू घेऊया सोलारमध्ये आपण काय काय पाहिलं, म्हणजे तुम्हाला पण ते रिकलेक्ट होईल. सोलारमध्ये सगळ्यात पहिला जे मी तुम्हाला कॉन्स्टंट सांगितलं 1.36, हे फॅक्ट्स मी तुम्हाला का सांगते परत जितक्या वेळा ऐकाल तितक्या वेळा ते तुमच्या कानावर पडेल. जरी कधी विसरलं तरी ते
पेपरमध्ये बरोबर आठवतं, म्हणजे इव्हन मलाही आठवतं. माझ्या एका टीचरने जर काही सांगितलं असेल, इव्हन 8वी आणि 10वीतल्या गोष्टी पण आठवतात जेव्हा पेपरमध्ये एखादा प्रश्न सुटत नाही आपल्याला. 1.36 हा काय आहे, सोलार कॉन्स्टंट आहे. आपल्या इंडियामध्ये किती डेज आहे जेव्हा सोलार एनर्जी येते, तर 300 डेज. ओके, आपल्याला सोलार एनर्जी भेटत असते. सोलार रेडिएशन किती आहे, तर 1600 ते 2000 किलोवॅट पर मीटर पर ॲनम जे आहे, इतकी एनर्जी एका वर्षामध्ये रेडिएशनच्या फॉर्ममध्ये इतकी एनर्जी येत राहते. हे सोलारशी रिलेटेड झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला याच्यामध्ये 2 टाईप्स सांगितले सोलारचे. एक होता थर्मल, बरोबर, आणि एक होता फोटोव्होल्टाइक. थर्मलचे एक्झाम्पल्स आपण पाहिले, कुकर आहे, हीटर आहे, सोलार पॉन्ड आहे. ठीक आहे, याचे डिटेल्स पण आपण पाहिले. करेक्ट. आता बघा, पॉन्डचं सांगते मी तुम्हाला, म्हणजे फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी जस्ट क्विकली सांगत आहे. पॉन्डमध्ये काय होतं, 2 लेयर्स होतात. इकडे खाली अराउंड 90 डिग्री टेम्परेचर राहतं, वरच्या लेयरमध्ये 30 डिग्री टेम्परेचर राहतं. ठीक आहे, तर या दोघांच्या मध्ये जो सॅलिनिटीचा डिफरन्स असतो किंवा खाऱ्या पाण्याचा जो डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, हॅलोक्लाइन असं म्हणतो. तर हा जो डिफरन्स आहे याच्यामुळे टेम्परेचरचा जो डिफरन्स आहे त्याच्यातून काय केली जाते, सोलार पॉन्डमध्ये एनर्जी डेव्हलप केली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण काय बघितलं, पीव्ही पाहिलं. पीव्ही सेल्स जे आहे त्याची आपण हिस्ट्री पाहिली. कोणी केलं होतं, अलेक्झांडर बॅकवेल जे आहे यांनी आणलं होतं. त्याच्यानंतर अमेरिकामध्ये नोकिया बेल लॅब आहे, तिथं त्याची हिस्ट्री आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर पीव्हीचा फुल फॉर्म पाहिला, फोटो वोल्टॅइक. ठीक आहे, 1 PV मधून किती येते, 0.5 व्होल्ट इतकी काय होते, एनर्जी डेव्हलप होते. त्याच्यानंतर आणि काय पाहिलं आपण, एन टाईप काय आहे, पी टाईप काय आहे, त्याचं फंक्शनिंग कसं होतं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिले, स्कीम्स पाहिले, इन्स्टिट्यूशन्स पाहिल्या, कोणकोणत्या इम्पॉर्टंट आहे, ऑफ ग्रीड काय असतं, ऑन ग्रीड काय असतं, हे पाहिलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं जे सोलर आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे काय, तर आता आपला जो रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी जे आपण पाहत आहे त्याच्यातल्या आपल्या 2 गोष्टी कम्प्लीट झाल्या. कोणत्या 2, विंड कम्प्लीट झालं आणि दुसरं काय कम्प्लीट झालं आता आपलं, सोलार. ठीक आहे, आता आपण काय करू, जिओ थर्मल कडे जाऊ. म्हणजेच काय, भूऔष्णिक ऊर्जा. आता बघा, जिओ थर्मल जे आहे नावामध्येच आपल्याला दिसून येतं. जिओ म्हणजे भू, थर्मल म्हणजे औष्णिक, उष्णता. बरोबर, म्हणजे जमिनीच्या गर्भामध्ये जी उष्णता आहे त्या उष्णतेचा वापर करून काय करायचं, इलेक्ट्रिसिटी किंवा ऊर्जा उत्पादन करायचं. तर मग याच्यासाठी इम्पॉर्टंट सोर्स काय असणार आहे, कोणकोणते सोर्स असू शकतात इम्पॉर्टंट, तर बघा, एक इम्पॉर्टंट सोर्स काय आहे, मॅग्मा, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, शिलारस. बरोबर, याचं जे टेम्परेचर असतं ते किती असतं, 6000 ते 12000 डिग्री 600 ते 1200 डिग्री सेल्सिअस एवढं काय असतं, टेम्परेचर असतं. ठीक आहे, इन जनरल अर्थचं जे कोअर असतं, गाभा म्हणतो त्याला आपण, त्याचं जे टेम्परेचर असतं ते किती असतं, 6000 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत त्याच्या कोअरचं टेम्परेचर असतं. आणि हा जो मॅग्मा आहे किंवा शिलारस आहे हा कुठे सापडतो, क्रस्टच्या पार्टमध्ये, जिथं ऍस्थेनोस्फियर असतो. आपल्याला आपण सर्वांनी जिओग्राफीमध्ये पाहिलं असेल, हा जो अर्थचा लेयर असतो, बरोबर, इथं हा गाभा आहे असं कन्सिडर करा. हा वरचा जो क्रस्ट आहे, इथं हा ऍस्थेनोस्फियर असतो, हा वरचा सॉलिड पार्ट असतो, हा लिक्विड पार्ट असतो. करेक्ट, हा सेमी सॉलिड असतो. हा, तर इथं काय असतो, मॅग्मा असतो आपल्याला. आणि या मॅग्मामुळे, या मॅग्माचं टेम्परेचर किती असतं, 600 ते 1200. त्याच्यामुळे इथं जे खडक असतात, या खडकांमध्ये जे पण काही पाणी असतं किंवा जी पण काही लिक्विडचं बॉइलिंग झाल्यामुळे हीट डेव्हलप होते, या हीट पासून आपण काय करतो, जिओथर्मल एनर्जी डेव्हलप करतो. मग आयदर आपण डायरेक्टली लिक्विड जे असतं, गरम पाणी जे असतं, ठीक आहे, त्याच्यापासून करतो, किंवा वाफ जी असते भूगर्भातली ती यूज करून काय करतो आपण, एनर्जी डेव्हलप करतो. म्हणजे हा काय झाला, एक सोर्स झाला मॅग्मा. त्याच्यानंतर दुसरा सोर्स काय आहे याचा, हार्ड ड्राय रॉक, ज्याला जर मराठीत पाहायचं झालं तर उष्ण शुष्क खडक असं म्हणतात.
ठीक आहे, हा दुसरा मेजर सोर्स झाला. तिसरा जो आहे हायड्रोथर्मल. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जे पाण्याची वाफ होते खडकांच्या खाली मॅग्माच्या किंवा त्याच्या अपर लेअर मध्ये आल्यामुळे, तर त्या वाफेचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. म्हणजे जिओथर्मल एनर्जी जी आहे, जर असा प्रश्न आला जिओथर्मल एनर्जी कोणत्या सोर्स पासून जास्त डेव्हलप होते, तर त्याचा आन्सर काय येतं, हायड्रोथर्मल येतं. आपल्याला वाटू शकतं की मॅग्मा आहे, शिलारस आहे, पण सर्वात जास्त एनर्जी जी आहे ती हायड्रोथर्मल पासून येते. ठीक आहे, बघा आता संदर्भ आला म्हणून मी सांगते, विचारते तुम्हाला, तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन्स पाहिले असतील प्रिलिम्सचे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की पृथ्वीमध्ये जसं आपण खाली जावं पृथ्वीच्या सरफेस पासून, तसं त्याचं जे टेम्परेचर आहे हे किती डिग्रीनी वाढत जातं. कोणाला येते आन्सर? क्वेश्चन तर वाचलाय, ओळखीचा वाटतो का उगाचच मानायला ओळखीचं वाटतं ना. म्हणजे काय, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे. तुम्ही रोज क्वेश्चन पेपर वाचले पाहिजे रोज, भलेही तुम्हाला नाही येत आहे काय, ठीक आहे, पण नाही, ते जे आहे ते 17 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर. ठीक आहे, ही त्याची काय आहे, रेंज आहे. म्हणजे काय, एका किलोमीटरला 17 डिग्री सेल्सिअस इतका काय पडतो, फरक पडत असतो. मग हा प्रश्न इथं विचारण्याचा उद्देश हा आहे की हा इथंही येऊ शकतो जिओथर्मलच्या अंडर, बरोबर. तर म्हणजेच काय, प्रिलिम्स आणि मेन्स सगळा अभ्यास काय आहे, कनेक्टेड आहे. जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास व्यवस्थित करता ना, तर तुमचा 60% मेन्सचा अभ्यास होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आताचा जो वेळ आहे, तुम्ही असं समजू नका की मेन्स करतोय प्रिलिम्स करतोय मग हे करू का ते करू. ठीक आहे, तुमचा 60% अभ्यास आताही होतच आहे. या गोष्टी मी तुम्हाला साईड बाय साईड सांगतच आहे. जसं मी तुम्हाला सायन्सच्या पण कन्सेप्ट सांगितला राईट पहिल्या लेक्चरमध्ये, प्रोड्यूस गॅस काय आहे, वॉटर गॅस काय आहे. ओके, कोलचे तिथेही प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारले जातात की हायएस्ट पर्सेंटेज ऑफ कार्बन कोणत्या कोलमध्ये असतो, सांगा, कोणी सांगू शकतो? मी प्रश्न कळाला सर्वांना. कार्बनचं जे पर्सेंटेज आहे, कोलच्या कोणत्या टाईप मध्ये कार्बनचा पर्सेंटेज सर्वात जास्त असतो? एक्झॅक्टली. ठीक आहे, कोलचे काय असतात, 4 प्रकार पडतात. कोणते कोणते 4 प्रकार पडतात? अँथ्रेसाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट. बरोबर, अँथ्रेसाइट मध्ये किती असतं, 90 to 95% कार्बन असतो. ठीक आहे, इथे किती असतो, 75 to 90% असतो. या इथे किती असतो, 65 to 75 असतो. इथं 30 to 50 असतो. ठीक आहे, मग आता बघा मी तुम्हाला सिक्वेन्सही सांगितला होता, लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला लक्षात राहत नाहीये ना, काही लावा. आता बघा इथं क्रोनॉलॉजी दिसते, ए नंतर बी, एल, पी, ABCD ची ऑर्डर. बरोबर, अँथ्रेसाइट आहे पहिला, असं तरी नाही आठवलं तरी तसं आठवतो, कळलं ना. त्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे. आता प्रिलिम्स तोंडावर येईल लगेच, दिवाळी झाल्यानंतर कदाचित गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन येईल, मग परत एका महिन्यावर प्रिलिम्स येईल, अराउंड 1 महिना. ठीक आहे, तर तुमचा आता अभ्यास झालेला हवा ना, गोष्टी तुम्ही रिवाइज करायला हव्यात. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढायचे ना सर्वांना, काय का मस्त असं 5-6 वर्षाचं प्रिपरेशन करायचं. त्याच्यामुळे अभ्यास करा, जेवढा वेळ मिळतो तेवढा. आता अभ्यास कराल तर पुढचे सगळेच वर्ष छान जातील. ठीक आहे, तर हायड्रोथर्मल काय आहे, हा सर्वात जास्त यूज केला जातो जिओथर्मलसाठी. ठीक आहे, हे काय झाले, याचे सोर्सेस झाले. आता मग कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं याच्यामध्ये, आपण हे पाहू. टेक्नॉलॉजी कोणती वापरली जाते? टेक्नॉलॉजी जी वापरली जाते ती बेसिकली 3 टाईप्सची वापरली जाते. ठीक आहे, एक असते ती स्टीम बेस्ड असते, एक जी असते ती पॉवर बेस्ड असते आणि एक जी आहे ती ऍडव्हान्स्ड आहे. ठीक आहे, तर स्टीम बेस्ड जी आहे त्याच्यामध्ये परत 2 टाईप्स पडतात, पॉवर मध्ये 2 टाईप्स पडतात. ठीक आहे, आता पॉवर मध्ये कोणती आहे, बायनरी आहे. ठीक आहे, आणि एक आहे ती हायब्रिड आहे. ठीक आहे, स्टीम मध्ये एक मिनिट, मॅम थोडं स्लो फास्ट हो गए. ओके ओके, ठीक आहे, चालेल चालेल चालेल. अरे मग पहिला सांगायचं ना तुम्ही फास्ट होतं म्हणून. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण स्लो घेऊ. ओके, स्टीम जे आहे स्टीम मध्ये 2 पडतात, ड्राय आणि फ्लॅश.
ठीक आहे, हे काय झालंय टेक्नॉलॉजी यूज करायचं. आता ऍडव्हान्स्ड मध्ये काय येतं तर एनहान्स्ड जिओथर्मल सिस्टम. आता बघा फ्लॅश जो आहे, फ्लॅश सिस्टम जी आहे ही मोस्टली सगळीकडे यूज केली जाते किंवा जास्त अमाऊंटमध्ये यूज केली जाते. तर ही कुठे यूज केली जाते जिथं टेम्परेचर 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे अराउंड, तिथंपर्यंत काय केली जाते फ्लॅश स्टीम टेक्नॉलॉजी. ओके, हे रीड कसं करायचं तर फ्लॅश स्टीम टेक्नॉलॉजी किंवा सिस्टम, म्हणजे याचं प्रोनाउन्सिएशन करायचं झालं तर फ्लॅश स्टीम सिस्टम, बायनरी पॉवर सिस्टम. ओके, म्हणजे पुस्तकामध्ये तुम्हाला असं सरळ लाईनमध्ये दिसेल जेव्हा बघाल किंवा नेटवर शोधाल तेव्हा मी लक्षात राहावं म्हणून काय केलेलं आहे हे चार्ट फॉर्ममध्ये तुम्हाला मांडलेलं आहे. हे जे आहे हे 150 डिग्री पर्यंत, आणि दुसरी कोणती वापरली जाते तर बायनरी वापरली जाते, ज्याची टेम्परेचरची रेंज जी आहे ती 100 to 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केली जाते वापरली जाते. ठीक आहे, मॅम ते फ्लॅश काय आहे? फ्लॅश आता इतक्या डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाहीये. ठीक आहे, म्हणजे फक्त नावावरून असं समजून घ्या की याच्यामध्ये ड्राय सोर्सेस यूज केले जातात आणि याच्या अपोजिट आहे फ्लॅश आहे, कदाचित एखादं लिक्विड यूज केलं जाऊ शकतं. ओके, पण इतक्या डिटेलमध्ये खरंच जायची गरज नाही आपल्याला, फक्त हे टेम्परेचर रेंजेस आणि काय सिस्टम आहे एवढं बघितलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, झालं लिहून? हो. या काय झाल्या टेक्नॉलॉजी झाल्या. आता याच्याशी रिलेटेड बघा जिओथर्मल जे पाहिलं आपण, याच्यामध्ये कोणकोणते रिसोर्सेस, आता मागमा तर आपल्याला माहितीच आहे बरोबर, पण त्याचबरोबर तुम्ही हॉट स्प्रिंग ऐकले असेल, हॉट स्प्रिंग किंवा काय म्हणतो आपण गीझर्स. हॉट स्प्रिंग म्हणजेच काय उष्ण पाण्याचे झरे, आणि गीझरला मराठीत काय म्हणतात हे मला माहिती नाही, गीझर्सच आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये काय होते पाण्याची जी वाफ आहे ती अशी वरती येत असते स्फोट झाल्यासारखी. करेक्ट, आणि गरम पाण्याचे झरे जे आहेत हे डायरेक्ट झरे असतात, असे तलावामध्ये साचलेले असतात किंवा वाहते असतात. आता झरे आपण काय म्हणतात जिओग्राफीमध्ये वाचलेले आहेत, आपल्याला माहिती आहे उन्हामध्ये बरोबर. महाराष्ट्रात केलं की नाही सर, महाराष्ट्राची जिओग्राफी वाचल्या ना, गरम पाण्याचे झरे पाठ केले ना, विचारले जातात प्रश्न त्याच्यावरती. गरम पाण्याचे झरे आणि कोणत्या ठिकाणी आहे. ठीक आहे, हे सर्वांनी पाठ करा. ठीक आहे, तर उन्हावरे नावाचं झरं आहे जे महाराष्ट्रामध्ये आहे, पण त्याचबरोबर आपण हे बघू की इंडिया लेवलला कुठे कुठे कोणकोणते झरे आहेत. ठीक आहे, तर हे जे दोन सोर्सेस आहेत याच्यामधून काय केली जाते जिओथर्मल एनर्जी यूज केली जाते. तर आता इंडियामध्ये असलेल्या लोकेशन्स कोणत्या आहेत किंवा कोणता इम्पॉर्टंट आहे, तर सर्वात मोठा जो प्रकल्प आहे तो मणीकरण प्रकल्प आहे. ठीक आहे, मणीकरण प्रकल्प कुठे आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे, आणि हा काय केला होता प्रायोगिक तत्वावरती त्यांनी काय केला होता चालू केला होता. आता मणीकरण हा प्रोजेक्ट आहे, हा कोणत्या नदीवरती आहे तर पार्वती नदी. ठीक आहे, पार्वती नदीवरती आहे, आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर कुल्लू जिल्हा, कुल्लू मनाली कुल्लू. ओके, कुल्लू डिस्ट्रिक्ट मध्ये काय आहे हा सापडतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण, नेक्स्ट कोणता आहे पुग्गा. ठीक आहे, पुग्गा जो आहे तो कुठे आहे लडाख मध्ये आहे. म्हणजे आता याच्यावरती कसे प्रश्न येऊ शकतात, म्हणजे मला वाटतंय आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला की मणीकरण कुठे आहे किंवा जिओथर्मल एनर्जीचा प्लांट खालीलपैकी कुठे आहे. मग त्याच्यामध्ये कन्फ्यूज करण्यासाठी म्हणून ऑप्शन्स दिले होते कच्छ, मणीकरण, आणखी दोन वेगवेगळी नावं. तर हा प्रत्येक NCERT मध्ये प्रत्येक स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला मणीकरणचं नाव दिसलं असेल, पण बाकीचे पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते तपोवन आहे जे उत्तराखंड मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तातपानी आहे जे कुठे छत्तीसगड मध्ये सापडतं आपल्याला. उन्हावरे आहे जे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर सुरजाखंड आहे
जे आपल्याला झारखंडमध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, तर हे काय आहेत इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत जिथं जिओथर्मलचे प्रोजेक्ट्स यूज केले जातात. आता जिओ लिहून घेत आहे का झालं? ठीक आहे सर. झालं. आता जर विभाग पाहायचे झाले म्हणजे कोणत्या रिजनमध्ये, आता हे काय पाहिलं आपण स्पेसिफिक लोकेशन पाहिली, तर कोणत्या रिजनमध्ये अजून सोर्सेस सापडू शकतात, तर कोणत्या रिजनमध्ये सापडू शकतात हा सगळा जो इन्फॉर्मेशन आहे हे कोण देत असतं? जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ठीक आहे, ही काय असते, ही जी इन्स्टिट्यूशन आहे गव्हर्नमेंटची, ही सगळी काय करत असते, त्याच्याशी रिसर्च करत असते. तर यांनी काय सांगितलंय, अराउंड 350 ठिकाणं इंडियामध्ये अशी आहेत जिथं पासून आपण काय करू शकतो, जिओथर्मल एनर्जी डेव्हलप करू शकतो. आता कोणते मेजर रिजन आहे जिथं आपल्याला ही एनर्जीचं पोटेन्शियल टॅप करता येईल, तर पहिला आहे हिमाचल प्रदेश, दुसरा आहे सोहाना. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं आहे गोदावरीचे खोरे. ठीक आहे, गोदावरी. त्याच्यानंतर चौथं आहे महानदी. ठीक आहे, पाचवं जे आहे त्याला सन नदी, तापी आणि नर्मदा यांचं एकत्रित. ठीक आहे, हे काय आहे इम्पॉर्टंट विभाग आहे जिथं आपल्याला एनर्जी टॅप करता येते. आणि सर्वात जास्त जी आहे ती कुठं सापडते आपल्याला, पश्चिम किनाऱ्यामध्ये. ठीक आहे, हे काय झाले इम्पॉर्टंट भाग झाले. ठीक आहे, जिओथर्मलचे. आता बघा याचा इम्पॉर्टन्स काय आहे, जिओथर्मलवरती आपण इतका भर का देतो, तर म्हणजेच काय याचे पॉझिटिव्ह जे आहेत ते पाहायचे. पॉझिटिव्ह काय आहे, आता मी याचे पॉझिटिव्ह याच्यासाठी सांगत आहे कारण याच्यासाठी जे कॅपिटल लागतं किंवा जे भांडवल लागतं ते कमी लागतं. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, फक्त एनर्जी टॅप करायची आहे, जी आहे ती टॅप करायची आहे. म्हणजे जास्त आपल्याला सायकल्स लागणार आहेत का, नाही. जी उष्णता आहे ती डिरेक्टली टर्बाईन्सला लावायची, टर्बाईन्स फिरले की इलेक्ट्रिसिटी जनरेशन होणार आहे. ठीक आहे, आणि बाकीचे आपले नेहमीचे रिन्युएबल एनर्जीचे जे पॉझिटिव्ह आहेत, स्वच्छ इंधन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रदूषण काय होतं, कमी होतं. फक्त ही एक फॅक्ट सांगण्यासाठी म्हणून मी याचे पॉझिटिव्ह सांगितलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, जिओथर्मल मध्ये कॅपिटल काय लागतं आपल्याला, कमी लागतं. तर अशा पद्धतीने आपलं काय झालं, जिओथर्मल जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट कडे आपण जाऊया. नेक्स्ट कोणतं आहे तर ओशन एनर्जी. ओशन एनर्जीलाच आपण काय म्हणतो, सागरी ऊर्जा. करेक्ट. तर अगोदरपर्यंत सागरी ऊर्जेच्या अंडर जे छोटे छोटे ऊर्जा होती ती कंबाईनली एकच ऊर्जा असं कन्सिडर केली जायची, पण आतापासून ती काय केली जाते, वेगवेगळी कन्सिडर केली जाते. आता ती ऊर्जा कोणती आहे तर बघा, एक आहे वेव्ह एनर्जी, दुसरी आहे टायडल एनर्जी आणि तिसरी आहे थर्मल एनर्जी. ओशनिक थर्मल एनर्जी. वेव्ह एनर्जी, वेव्हला मराठीत काय म्हणतात, लाटांपासून जी एनर्जी येते ती. टायडल म्हणजे काय, धरती आणि ओहोटी पासून जी डेव्हलप होते ती. आणि ओशन थर्मल म्हणजे काय, जो समुद्र असतो त्याच्यामध्ये जो थर्मल डिफरन्स असतो, म्हणजे वरच्या लेअरमध्ये टेम्परेचर आणि खालच्या लेअरमध्ये टेम्परेचर, या दोघांच्यातला जो टेम्परेचर डिफरन्स असतो, हा टेम्परेचर डिफरन्स यूज करून जी एनर्जी काढतो आपण त्याला काय म्हणतो, ओशन थर्मल एनर्जी. ठीक आहे, तर सर्वात जास्त जर आपण पाहिलं तर कुणाचं सर्वात जास्त पोटेन्शियल आहे तर ओशन थर्मल एनर्जीचं पोटेन्शियल आहे. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो आहे त्यांनी काय सांगितलं, जर पूर्ण पोटेन्शियल टॅप केलं तर आपल्याला ओशन थर्मल पासून अराउंड 180 गीगावॅट इतकी एनर्जी काय करू शकते, आपल्याला भेटू शकते. ठीक आहे, वेव्स पासून आपल्याला किती भेटू शकते, 40 गीगावॅट इतकी एनर्जी भेटू शकते. ठीक आहे, आणि टायडल पासून खूप कमी भेटते कंपॅरेटिव्हली, पण तशी ती जास्त आहे.
12.5 अराउंड गिगावॅट इतकी काय होते एनर्जी भेटते. आता बघा इन जनरल जर आपल्याला कुठलीही एनर्जी कुठल्यापेक्षा जास्त आहे असं विचारलं तर या गोष्टी पाठ करायची गरज आहे का आपल्याला? नाही. तर का आता ओशन थर्मल डिफरन्स जो आहे, टेम्परेचरचा डिफरन्स जो आहे तो नेहमीच राहणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे ते कधीही टॅप करू शकतो, म्हणून याचा पोटेन्शियल काय आहे जास्त आहे. आता बघा वेव्स आणि टायडल भरती आणि ओहोटी एका पर्टिक्युलर वेळीच येते, ती जेव्हा येईल तेव्हाच एनर्जी डेव्हलप होणार, बरोबर. त्याच्यामुळे काय आहे त्याचं पोटेन्शियल काय आहे कमी आहे. आणि वेव जी आहे लाटा, ठीक आहे, त्या पण येतात पण त्या रेग्युलरली म्हणाव्या तितक्या हाईटला असतात का, म्हणाव्या तितक्या उंचीच्या असतात का जितक्याची आपल्याला गरज आहे तर नाही. म्हणून त्याचं काय आहे ओशन थर्मलपेक्षा कमी आहे. म्हणजे जर आपल्याला सिक्वेन्स मध्ये लावायचं म्हणलं तर ओशन जास्त, वेव्स त्याच्यापेक्षा जास्त आणि सर्वात कमी काय असणार आहे टायडल एनर्जी, ठीक आहे. तर हे झाले सायक्लिक ऊर्जेचे वेगवेगळे फॉर्म्स. आता याच्यातला आपण एक एक युनिट पाहूया की कशामध्ये कशी एनर्जी डेव्हलप केली जाते, ठीक आहे. तर सर्वात पहिला आपण वेव एनर्जी घेऊया. आता बघा एक ना इन जनरल जे पण आपण रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स बघितले किंवा जिओथर्मलचं पण आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एक सोर्स घेतला जातो, तो सोर्सला गती दिली जाते किंवा आहे त्या फॉर्म मध्ये घेतला जातो आणि मग तिथे आपण काय करतो टर्बाइन्स वरती मोस्टली तो लावतो आणि त्याच्यापासून काय करतो इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करतो. जसं की मी आता मगाशी आपण जिओथर्मल पाहिलं, ठीक आहे. समजा हा खालचा खडक आहे, इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विड मध्ये वाफ होत आहे, ठीक आहे. तर मग आपण काय करतो इथे ड्रिल करतो डायरेक्टली. ड्रिल केल्यानंतर इथली जी वाफ आहे ती आपण काय करतो सक करून घेतो सगळी वाफ आणि मग इथं काय असतो आपला इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट असतो. तर त्याच्यामध्ये काय सिस्टम असते तर इथं काय असतं फक्त टर्बाइन्स असतात, ठीक आहे. हे टर्बाइन्स जेव्हा वाफेचा मारा याच्यावरती होणार तर हे काय होतील टर्बाइन्स फिरायला लागतील आणि टर्बाइन्स फिरले की तिकडे आपलं पुढे काय जनरेटर पण काय करायला लागतं काम करायला लागतं आणि अशा प्रकारे काय होतं एनर्जी कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये डेव्हलप होतं. म्हणजे आपण जर हायड्रो पॉवर पाहिलं तर हायड्रोमध्ये आपण काय करतो लिक्विड जे काय नदीचं पाणी जे आपण डॅम मध्ये साठवतो, करेक्ट, आठवतं ना प्रोसेस सगळी. नदीचं पाणी इथं डॅम मध्ये साठवलेलं असतं जी पोटेन्शियल एनर्जी असते, मग त्याला आपण फ्लो देतो, बरोबर, वरून खाली आणतो, तर त्याचं काय असतं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. ही जी एनर्जी आहे ही काय करतो आपण या टर्बाइन्स वरती त्याचा मारा करतो, बरोबर, आणि त्याच्यानंतर जनरेटर पासून काय होते एनर्जी डेव्हलप होते. सेम फंक्शन सगळीकडे यूज होतो. पण जिओथर्मल मध्ये पण असंच, वेव्ह एनर्जी मध्ये पण असंच. आता वेव्ह एनर्जी जी आहे ती सर्वात कुठे यूज केली जाते जास्त तर ज्या ठिकाणी वेव्हची हाईट जी आहे ही जास्त आहे, म्हणजे कितीपर्यंत आपल्याला हाईट पाहिजे तर ग्रेटर दॅन 5 मीटर, ओके. इथपर्यंत जर हाईट असेल वेव्हची तर आपण काय करू शकतो एनर्जी जी आहे ती डेव्हलप करू शकतो. तर सेम लॉजिक अगेन ही जी लाट आहे, ठीक आहे, या लाटांची हाईट जास्त असेल तर इथं आपण काय करतो टर्बाइन बसवतो, एका पर्टिक्युलर लोकेशनला एक फ्रेमवर्क क्रिएट करतो आणि टर्बाइन बसवतो. मग ती लाट जेव्हा याच्यावरती पडते तर ते ऑटोमॅटिक काय व्हायला लागतं फिरायला लागतं आणि एनर्जी जनरेशन होते. सेम प्रोसेस सगळीकडे आपल्याला होते. म्हणजे टायडल मध्ये पण सेम आहे. टायडल मध्ये काय होतं बघा वेव्स आणि टाईड मध्ये काय डिफरन्स आहे. टाईड मध्ये हाईट जी आहे समुद्राच्या पाण्याची हाईट ही काय होत असते कमी किंवा जास्त होत असते, बरोबर. म्हणजे हाय टाईड लाईन ज्याला म्हणतो हाय टाईड लाईन आणि लो टाईड लाईन जी आहे, ठीक आहे. तर हाय टाईड लाईन म्हणजे सर्वात जास्त पाणी भरती येतं तेव्हा, ठीक आहे, आणि लो टाईड लाईन म्हणजे सर्वात कमी पाणी जेव्हा ओहोटी येते तेव्हा, ठीक आहे. तर हा जो डिफरन्स आहे अगेन हा डिफरन्स यूज केला जातो आणि काय केलं जातं एनर्जी डेव्हलप केली जाते, ठीक आहे. सो सेम वे वेव्ह एनर्जी, सेम वे टायडल एनर्जी, ठीक आहे. आणि आता त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे इम्पॉर्टंट ते कोणतं आहे तर ओशन थर्मल एनर्जी. बघा आता जी वेव्ह एनर्जी आहे ना, वेव्ह एनर्जीचा सर्वात मोठा जो प्रोजेक्ट आहे तो कुठे आहे केरळमध्ये विझिंग जाम,
नाव ऐकलं असेल तुम्ही, ठीक आहे. विझिंग जॅम जे आहे तिथं सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे केरळमधला, ठीक आहे, आणि तो एकमेव प्रोजेक्ट आहे. पण वेव एनर्जी डेव्हलप करण्यासाठी कॅपिटल खूप जास्त लागतं. खूप जास्त कॅपिटल म्हणजे किती लागतं तर 60-80 करोडमध्ये कॅपिटल लागतं. तर म्हणून आपण काय केलं 2020 मध्ये तो जो प्रोजेक्ट आपण चालू केला होता तो काय केला आहे, बंद केला आहे, ठीक आहे. तर वेव्हशी रिलेटेड जर एक्झाम्पल विचारलं पेपरमध्ये तर केरळमधलं विझिंग जॅम जे आहे तो एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण कोणती टेक्नॉलॉजी यूज करतो तर ऑसिलेटिंग वॉटर कॉलम. ऑसिलेटिंग वॉटर कॉलम, ठीक आहे. ही काय आहे टेक्नॉलॉजी आपण यूज करतो वेव्ह एनर्जीच्या फॉर्मेशनसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी कोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या आपण यूज करतो, ठीक आहे. तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मी तुम्हाला सांगते बोर्डवर लिहिण्यापेक्षा. पहिली आहे ऑसिलेटिंग, दुसरी आहे फ्लोट सिस्टम, तिसरी आहे ओव्हरटॉपिंग आणि फोर्थ आहे पॉइंट ऍब्सॉर्ब बायन्सी. ओके. आणि सॉरी माझ्याकडून इथे मिस्टेक झाली, ही जी 5 मीटरची हाईट आहे ना ही वेव्हची हाईट नाही आहे, तर ही या दोघांच्या डिफरन्स मधली हाईट आहे. म्हणजे हाय टाईड लाईन आणि लो टाईड लाईन मध्ये 5 मीटर जे आहे इतकी हाईट पाहिजे, तर आपण काय करू शकतो एनर्जी यूज करू शकतो. मग क्वेश्चन आणखी काय येऊ शकतो वेव्ह एनर्जीवरती तर वेव्ह एनर्जी जी आहे ही कोणकोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड असू शकते, बरोबर. तर वेव्हचे जे सगळे कंपोनंट्स आहेत त्याच्यावरती बट ऑब्व्हियस आहे डिपेंड असणार. मग वेव्हचे कंपोनंट्स म्हणजे कोणते, वेव्हचे जे पण काही सगळे कंपोनंट्स आहेत, वेव्हची अँप्लिट्यूड, करेक्ट, ज्याला आपण काय म्हणतो तरंग लांबी म्हणतो. वेव्हची हाईट काय आहे, बरोबर, ती. वेव्हची फ्रिक्वेन्सी काय आहे ती. आता वेव्हज कशामुळे तयार होतात, बेसिकली वाऱ्यामुळे तयार होतात, बरोबर, करेक्ट. मग वाऱ्याचा वेग काय आहे याच्यावरही डिपेंड आहे, कारण वाऱ्याच्या वेगावरतीच लाट डिपेंडेंट आहे आणि लाटवरती काय आहे वेव्ह एनर्जी डिपेंडेंट आहे. सो असे पण फॅक्टर्स दिले जाऊ शकतात की खालीलपैकी कोणत्या घटकांवरती वेव्ह एनर्जी डिपेंडेंट असते. तर हे सगळे काय झाले फॅक्टर्स झाले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एनर्जीकडे जाऊया, जी टायडल एनर्जी म्हणाले तुम्ही, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला 5 मीटरची हाईट रिक्वायर्ड आहे. त्याच्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तुम्ही लिहून घ्या. पहिलं आहे बॅरेज, जे बॅराकेड्स आपण म्हणतो त्या फॉर्म मध्ये बॅरेज आहे. त्याच्यानंतर टर्बाइन्स, फेन्स आणि स्टीम जनरेटर. हे मी तुम्हाला कीवर्ड सांगते ना, म्हणजे पुढे असतं सिस्टम एक्सेट्रा एक्सेट्रा, म्हणजे बॅरेज सिस्टम, टर्बाइन सिस्टम, फेन सिस्टम, स्टीम जनरेटर सिस्टम. मग याच्यामध्ये सर्वात जास्त कोणतं यूज केलं जातं तर बॅरेज सिस्टम जे आहे ते यूज केलं जातं एनर्जी जनरेशनसाठी. आणि वेव्स मध्ये कोणतं यूज केलं जातं ऑसिलेटिंग कॉलम, जे विझिंग जॅम मध्ये पण त्यांनी काय केलं यूज केलेलं आहे, ठीक आहे. आणखी आता टायडल जे आहे, टायडल मोस्टली आपल्याला एनर्जी कुठे डेव्हलप करता येईल, किनाऱ्यांना, बरोबर, टाईड तिथंच येतं. पण किनाऱ्यांना सर्वात जास्त टाईडचा डिफरन्स जो आहे हाय टाईड आणि लो टाईड आपल्याला कुठं पाहायला मिळतो, क्रीक. क्रीकला काय म्हणतात मराठीत, समजतं ना सर्वांना क्रीक म्हणजे काय आहे ते. आता हा गुजरात आहे, हा जो पार्ट आहे, हा अरुंद जो पार्ट असतो त्याला क्रीक म्हणतात. ओके, कारण काय होतं बघा, आता इथला जो पार्ट आहे, इथं जो जर जमिनीचं किंवा आपल्या इंडियाच्या भूभागाचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर इथे पुढे काय होतो एरिया कमी कमी होत जातो. इथे डायरेक्टली पूर्ण सगळं काय आहे आपलं ओशन आहे, बरोबर. तर जेव्हा फ्लॅटनी पाणी वाहत असतं आणि एकदम काहीतरी अडथळा येतो आणि निमुळत होतं तेव्हा काय होतं अचानक हाईट काय होते वाढते, बरोबर. जेव्हा जात पण असते तर तेव्हा अचानक काय होत असते ती कंपॅरेटिव्हली म्हणजे बाकीच्यांपेक्षा खूप खाली गेलेली असते. त्याच्यामुळे असे जे पॉइंट्स आहेत जिथं क्रीक आहे तर
ते ठिकाणचे पॉईंट जे असतात ते जास्त आपल्याला काय म्हणतात एनर्जी डेव्हलप करून देऊ शकतात. कशाची? टायडलची एनर्जी. ठीक आहे. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट जर विभाग बघायचे झाले आपल्याला, रिजन पाहायचे झाले तर कच्छचा रिजन येतो, खंभातचा रिजन येतो, सुंदरबन अगेन इकडे पण आपलं सेम स्ट्रक्चर आहे बरोबर, सुंदरबनचा रिजन आहे तोही येतो. अशा ठिकाणी आपल्याला काय वाटते टायडल एनर्जी पाहायला मिळते. आणि जगातला जो सर्वात मोठा टायडल एनर्जीचा जो प्लांट आहे तो कुठे आहे? अगेन कच्छमध्ये आहे, गुजरातमध्ये. कारण तिथे काय आपल्याला चांगली क्रीक भेटते, चांगला आपल्याला काय भेटतो? डिफरन्स भेटतो. आणि लक्षात ठेवा तो जगातला मोठा आहे, फक्त इंडियातलाच नाही तर जगातला मोठा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एनर्जीकडे जाऊया. कोणती आहे एनर्जी? तर ओटेक, ओशन थर्मल एनर्जी कन्वर्जन असं म्हटलं जातं त्याला. ओटेक एनर्जी, ओशन थर्मल एनर्जी कन्वर्जन. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं जे पाण्याचं टेम्परेचर असतं, ठीक आहे, वरच्या रिजन मध्ये काय असतं? कमी टेम्परेचर, खालच्या रिजन मध्ये काय असतं? जास्त टेम्परेचर. तर हा जो टेम्परेचर डिफरन्स असतो, हा जो टेम्परेचर डिफरन्स असतो तो जर ग्रेटर दॅन 20 डिग्री सेल्सिअस असेल, किती? पर किलोमीटरसाठी, तर काय केली जाते? ओटेकची जी एनर्जी आहे ही यूज केली जाऊ शकते. म्हणजे याच्यावरती डिरेक्टली प्रश्न येऊ शकतो आयोगामध्ये की जर ओटेक एनर्जी डेव्हलप करायची असेल तर खालीलपैकी किती टेम्परेचर असलं पाहिजे. मग कदाचित